नमस्कार, सुप्रभात. आपण दासबोध अभ्यासाच्या अर्ध्यावर आलेलो आहोत. आज 10व्या दशकातील तिसरा आणि चौथा समास अभ्यासणार आहोत. आजच्या अभ्यास वर्गाची सुरुवात करते स्पर्धा देवधर आणि प्रार्थना आणि श्लोक म्हणतील स्मिता देवधर. दादा ऑडिबल आहे ना? आहे, ऑडिबल आहे. छान. भोले बाबा शिव कैलाशों के वासी भोई धारों के राजा शंकर संकट हरना शंकर संकट हरना शिव कैलाशों के वासी धोई धारों के राजा शंकर संकट हरना शंकर संकट हरना तेरे कैलाशों का अंत न पाया तेरे कैलाशों का अंत न पाया अंत बेअंत तेरी माया ओ भोले बाबा अंत बेअंत तेरी माया शिव कैलाशों के वासी धोई धारों के राजा शंकर संकट हरना शंकर संकट हरना बेल की पत्तियाँ भांग धतूरा बेल की पत्तियाँ भांग धतूरा शिव जी के मन को लुभाए ओ भोले बाबा शिव जी के मन को लुभाए शिव कैलाशों के वासी धोई धारों के राजा शंकर संकट हरना शंकर संकट हरना एक था डेरा तेरा चंबेरे चबाना एक था डेरा तेरा चंबेरे चबाना दूजा लाए दिता भर मोरा ओ भोले बाबा दूजा लाए दिता भर मोरा शिव कैलाशों के वासी धोई धारों के राजा शंकर संकट हरना शंकर संकट हरना शंकर संकट हरना. गणेश
गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जन सखा आराध्य दैवत गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे श्रीराम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेकं परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। ओ ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मां विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिनी व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। आपण 10वा दशक आणि मागच्याला पहिला आणि दुसरा समास पाहिला। दुसऱ्या समासामध्ये समर्थांनी जे आम्हाला नेहमी प्रश्न पडतात, अनेक वेळेला या प्रश्नावर चर्चा पूर्वीही झालेली होती, पण तरी सुद्धा ते आम्हाला पडतात। याचं कारण असं आहे की जे आम्हाला जे दिसतं, आमच्या ज्या आजूबाजूला संबंध सगळ्या समाजामध्ये, सृष्टीमध्ये, समष्टीमध्ये जे दिसतं, त्याच्यावरून आम्हाला नेहमी या शंका येतात। आणि त्या शंका, ते प्रश्न म्हणजे ही समष्टी म्हणजे काय, किंवा हे युनिव्हर्स म्हणजे काय, हे कॉस्मॉस म्हणजे काय, हे कसं नक्की तयार झालं असेल। आणि मग त्याच्या अनुषंगानं मी जीव हा जो आहे हा नक्की काय आहे आणि हा कुठे आहे, अशा अनेक शंका आमच्या मनात येतात। तो कसा निर्माण झाला। आणि ज्या वेळेला आम्ही जीव म्हणतो, जगत म्हणतो, त्यावेळेला अनुषंगाने आम्ही ज्यांची उपासना करतो, आम्ही ज्यांची साधना करतो, जे आमचे अधिष्ठान आहेत, ते देवांची निर्मिती कशी झाली, अशा अनुषंगाने आम्हाला अनेक जे प्रश्न पडतात। आणि त्या प्रश्नाच्या परत परत आम्हाला ते प्रश्न ज्या वेळेला समोर येतात, त्यावेळेला समर्थ परत एकदा आपल्याला एक वेगळ्या पद्धतीने जो मागच्या समासामध्ये जे प्रश्न विचारलेले होते, त्या प्रश्नांची उत्तरं ह्या तिसऱ्या समासात समर्थ देणार आहेत। त्यामुळे ह्या तिसऱ्या समासाचं नाव आहे देह आशंका शोधणं।
म्हणजे या देहाबद्दलची शंका किंवा प्रश्न जे मागच्या समासामध्ये विचारलेले होते त्याचा शोध आपल्याला या समासामध्ये घ्यायचा आहे. आणि अर्थातच ज्यावेळेला मी देहाचा शोध म्हणतो त्यावेळेलाच माझ्या देहाचा शोध म्हणजे या व्यष्टीचा शोध, आणि ज्यावेळेला व्यष्टीचा शोध घेतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली समष्टी म्हणजे माझं शरीर सोडून जी अनेक शरीरं आहेत त्या समष्टीची निर्मिती कशी झाली ते सुद्धा इथे समर्थ सांगणार आहेत. आणि त्याच्याबरोबरच आपला जो तिसरा प्रश्न होता की जीव जगत आणि ईश्वर, या ईश्वराचं स्वरूप सुद्धा सांगणार आहेत. साधारण आपण बघितलं तर गेल्या 100-200 वर्षामध्ये सायन्सनी खूप प्रगती केलेली आहे. त्याच्यामध्ये फिजिक्स असेल किंवा मेटाफिजिक्स असेल किंवा ॲस्ट्रोफिजिक्स असेल, त्याच्यामध्ये हे सायन्सच्या अनुषंगाने सुद्धा टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून टेक्नॉलॉजीचा वापर करून या सगळ्या प्रश्नांचा शोध सायंटिस्ट आता सुद्धा घेणं चालू आहे. पण आपण जर आता हा जर समाज पाहिला तर साधारण समर्थांनी हे 300 वर्षापूर्वी दिलेला आहे. म्हणजे हा समाज या सगळ्याच्या पूर्वी दिलेला आहे. म्हणजे बिग बँग थेरी म्हणा किंवा आत्ताच्या ज्या अनेक ज्या आमच्या हे आहेत की ही सृष्टी कशी निर्माण झाली असेल किंवा पूर्वीच्या काळामध्ये जो ग्रॅव्हिटीचा शोध लागला किंवा सूर्य पृथ्वीभोवती फिरतो का पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे जे सगळे जे शोध आहेत हे सगळे शोध हे अलीकडच्या काळातले आहेत. अलीकडच्या काळातले म्हणजे 100-200 वर्षापूर्वीचे आहेत. पण हा समाज त्याच्या पूर्वीचा आहे. त्यामुळे हे कुठलेही शोध त्यावेळेला लागलेले नव्हते. या दृष्टिकोनातून हा भूमिका ठेवून आम्ही जर हा समाज जर पाहिला तर आम्हाला लक्षात येईल की अरे पूर्वीच्या काळात सुद्धा म्हणजे हजारो लाखो वर्षापूर्वी ज्यावेळेला वेदांची निर्मिती झाली, सनातन धर्माची निर्मिती झाली किंवा त्याच्यानंतर जे अनेक ऋषीमुनींचे जे शोध घेतले किंवा त्या आपल्या सगळ्या वाङ्मयामध्ये लिहिलेल्या आहेत, या सगळ्याचा किती बारीक विचार केलेला आहे आणि अतिशय सायंटिफिकली विचार केलेला आहे. म्हणजे त्यावेळेला काय त्यांनी कुठले टेलिस्कोप वापरले असतील किंवा कुठले एक्सपेरिमेंट केले असतील ते आम्हाला माहिती नाही. पण तरी सुद्धा या सगळे शोध किंवा हे सगळे विचार त्या काळात सुद्धा झालेले आहेत. आणि अजूनही आमच्या सायन्सला गेल्या 100 वर्षामध्ये आमच्या बॉडी जी आहे म्हणजे या व्यष्टी म्हणतो आपण ज्याला की ह्युमन अॅनाटॉमी किंवा माणसाची शरीर या संदर्भात अनेक शोध लागलेले आहेत किंवा अनेक आम्हाला माहिती झालेली असं आपण म्हणू. आणि म्हणूनच आम्हाला सध्याच्या काळामध्ये जीवनमान वाढत आहे. कारण का की कुठले रोग येतात या शरीराला आणि त्या कुठल्या रोगांवर रोग आल्यानंतर कुठली औषधं द्यायची हे आता सायन्स म्हणजे आपलं मेडिकल सायन्स जे म्हणतो ते आपण बऱ्यापैकी आता सध्या प्रगत होत आहे. आणि म्हणूनच माणसाच्या व्यष्टीची जी अॅनाटॉमी त्याला सुद्धा लिमिटेशन्स आहेत. कारण अजूनही मेडिकल सायन्सला मन म्हणजे काय अजून कळलेलं नाही, कॉन्शियसनेस म्हणजे काय अजून कळलेलं नाही. त्यामुळं आमचं जे मेडिकल सायन्स आत्ताच आहे, अॅनाटॉमी आहे, जे आम्हाला दिसतं ते म्हणजे ब्रेनमध्ये आम्ही ज्याला डोकं ओपन केल्यानंतर आम्हाला जो मेंदू दिसतो, ब्रेन दिसतो, त्याच्या अनुषंगाने आम्हाला माहिती आहेत. पण आम्हाला त्या ब्रेनमध्ये नक्की आमचं मन कुठे आहे किंवा वेगवेगळी आम्हाला पॉइंट्स दाखवता येतील की अरे हा इथे आमची दृष्टी, आम्हाला दृष्टीचं सेन्सेस इथे असतील हे इथपर्यंत आम्ही सांगू शकतो, कानाचे सेन्सेस इथे असतील इथपर्यंत आम्ही सांगू शकतो. पण एक्झॅक्टली नक्की आम्ही कसं पद्धतीने हे आम्ही पाहतो, सेन्सेसचं डिकोडिंग होतं, अजूनही आम्हाला पूर्णपणे आम्ही आमचं सध्याचं सायन्स केलेलं नाही. पण आमचं जे स्पिरिच्युअल सायन्स आहे की आमच्या ऋषीमुनींनी जे स्पिरिच्युअल सायन्स त्या काळामध्ये हे शोधून काढलेलं होतं, त्या अनुषंगाने त्या भूमिकेतून आपण हा जर समाज हे पुढचे 2 समाज जर पाहिले तर आपल्याला खरोखरच आश्चर्य वाटेल की आम्ही किती प्रगत होतो. आमचा सनातन धर्म किंवा आमचे ऋषीमुनी किंवा आमचा जो समाज त्या काळातला किती प्रगत होता आणि किती सायंटिफिक होता हे आपल्याला नक्की अप्रिसिएशन झाल्याशिवाय राहणार नाही. आपण समाज चालू करूया. समाज 3, देह आशंका शोधन. श्रीराम. उपाधी विण जे आकाश तेची ब्रह्म निराभास, ते निराभासी मूळ मायेस जन्म झाला असेल.
समर्थ आता चालू करतात, कारण समर्थांना आता पहिल्यांदा जर आमचं हे व्यष्टीबद्दल सांगायचं असेल, म्हणजे या माझ्या प्रत्येकाच्या शरीराबद्दल जर सांगायचं असेल, तर समर्थांनी पहिल्यांदा अप्रोच असा घेतला की पहिल्यांदा आपण बर्ड्स आय व्ह्यू म्हणजे समष्टी कशी निर्माण झाली किंवा समष्टी नक्की काय आहे त्याचं आपण पहिल्यांदा विवेचन करू, म्हणून समर्थांनी पहिल्यांदा तिथून चालू केलं, म्हणजे टॉप डाऊन. आणि समर्थांनी पहिल्यांदा टॉप डाऊन चालू करताना चालू केलं की आकाश, कारण आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी हे जे 5 पंचमहाभूत आहेत ही वर्षानुवर्ष आहेत, म्हणजे हजारो लाखो वर्ष सुद्धा ती आहेत. आणि म्हणून त्याचं ते स्वरूप पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्याच्यावर विचार करताना समर्थ म्हणतात की उपाधिवीण जे आकाश, कारण आकाशाला कुठली उपाधी नाही, कारण आकाश हे आम्हाला टच करता येत नाही, आकाश आम्हाला दिसत नाही, आम्ही आकाशाची कल्पना करू शकतो. आकाश म्हणजे स्पेस. आणि म्हणून समर्थांनी त्याला शब्द वापरला की उपाधी विण, म्हणजे त्याला उपाधी नाही, ते आम्हाला उपाधी असेल, ही शरीर म्हणजे उपाधी आहे. शरीराला मी माझ्या सेन्सेसनी, माझ्या डोळ्यांनी पाहू शकतो, माझ्या हातांनी त्याला टच करू शकतो, कानांनी ऐकू शकतो, पण आकाशाला काहीही नाही. म्हणून समर्थ म्हणतात की उपाधी विण जे आकाश. आणि म्हणून परब्रह्म म्हणजे काय, कारण तिथून सुरुवात केली पाहिजे, कारण दॅट इज द स्टार्टिंग पॉइंट, टॉप डाऊन. आणि ते सांगण्यासाठी समर्थांनी आकाशाचा उपयोग करून घेतला आणि सांगितलं की जे आकाश जे आम्हाला टच करता येत नाही, सेन्सेसच्या बाहेर आहे, ब्रह्म हे आकाशाच्या सुद्धा बाहेर आहे, अतीत आहे. म्हणजे थोडक्यात काय की आकाशाला व्याप्त करणारं परब्रह्म आहे. आज संबंध सगळी सृष्टी म्हणजे समष्टी आणि युनिव्हर्स, कॉस्मॉस हे आकाशामध्ये आहे, आकाशाच्या आत आहे, आकाशाने त्याला व्याप्त केलेलं आहे. आणि परब्रह्म काय आहे, तर ते आकाशाला सुद्धा व्याप्त करणार आहे. आणि म्हणून तेची ब्रह्म निराभास असं समर्थांनी सांगितलं. म्हणजे थोडक्यात समर्थांनी परब्रह्मापासून सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की परब्रह्म असं कसं आहे, तर ते निराभास आहे, त्याला व्याप्त, त्याच्यामध्ये आकाश आहे आणि आकाशानंतर पुढचं सगळं येतं. आणि ते आता समर्थ आम्हाला सांगतात की ते निराभासी मूळ मायेचं जन्म झाला असेल. म्हणून आमचं शास्त्र काय सांगतं की ब्रह्म हे निर्गुण निराकार आहे आणि मूळ माया ही त्या परब्रह्माची शक्ती आहे. आणि शक्ती असल्यामुळे ती सगुण आहे. आणि म्हणून ती, आणि इथं शब्द वापरलेला आहे की ती भासमान आहे. भासमान आहे म्हणजे काय, तर ती आहेही आणि नाहीही. ती आहेही आणि नाहीही का, तर ती आत्ता आम्हाला दिसते, ती आम्हाला अनुभवाला येते, तिच्यामुळे ती सगळी समष्टी आहे, तिच्यामुळे सगळी शरीर दिसतात, म्हणून ती आहे. पण आम्ही ज्याला गाढ झोपतो त्यावेळेला तीच समष्टी माझ्या व्यष्टीसह सर्वपणानं ती लयाला जाते. कारण मी रात्री गाढ झोपेमध्ये मी कुठे असतो, काय असतो, कुठल्या समष्टीमध्ये आहे का माझे शरीर आहे याचाही मला भास नसतो, याची मला जाणीव नसते, याची मला कल्पना नसते. म्हणून मूळ माया ही एकच गोष्ट अशी आहे की जी आहेही आणि नाहीही, असा त्याचा एक अर्थ होऊ शकतो. आणि दुसराही अर्थ असा होऊ शकतो की जी मूळ माया आहे तिला उत्पत्ती, स्थिती आणि लय आहे. म्हणजे तिला जन्म आहे, तिला स्थिती आहे आणि तिला लय आहे. म्हणून मूळ माया ही जरी परब्रह्माची शक्ती जरी असली तरी परब्रह्माच्या आणि मूळ मायेच्या मध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. डिपेंडंट ही मूळ माया आहे, परब्रह्म हे मूळ मायेमध्ये डिपेंडंट नाही. म्हणजेच काय आहे, तर परब्रह्म आहे आहे आहे, त्यावेळेला मूळ माया आहे काय आणि नाही काय काही फरक पडत नाही. पण अशी कुठलीही अवस्था असू शकत नाही की जिथं परब्रह्म नाही. म्हणून परब्रह्म सत आहे, म्हणजे ते भूतकाळातही होतं, आत्ताही आहे आणि भविष्य काळातही आहे. पण तसं मूळ मायेचं नाही. आज आम्हाला मूळ माया दिसत असली तरी ती भूतकाळामध्ये असेलच असं सांगता येत नाही आणि भविष्य काळामध्ये सुद्धा ते असेलच असं सांगता येत नाही. म्हणजे थोडक्यात काय, तर इथे या एका श्लोकामध्ये समर्थांनी
सत काय आणि असत काय याचा निर्देश केला की परब्रह्म हे निर्गुण निराकार आहे, ते नेहमीच सत आहे आणि मूळ माया ही त्याच्यावर डिपेंडंट आहे, भासमान आहे. का भासमान आहे? तर तिला जन्म मृत्यू आहे. का भासमान आहे? तर तिला उत्पत्ती स्थिती लय आहे. का भासमान आहे? तर ती आहे म्हणलं तर आहे, नाही म्हणलं तर नाही. म्हणजे ती आहेही आणि नाहीही, म्हणजे त्याच्यामध्ये भास आहे. जसं आम्हाला मृगजळ जर आम्ही बघितलं तर मृगजळाचा आम्हाला भास होतो. तिथं पाणी आहे का? तिथं पाणी आहेही आणि नाहीही. पाणी केव्हा आहे? ज्या वेळेला आम्ही ते मृगजळ बघतो त्यावेळेला, ज्यावेळेला आमचे डोळे मृगजळ पाहतात त्यावेळेला ते आम्हाला पाणी वाटतं, म्हणून त्यावेळेला ते पाणी आहे. पण ज्यावेळेला आम्ही तिथे जवळ जातो त्यावेळेला ते पाणी नाही, म्हणून ते पाणी नाही, ते भास आहे. म्हणून मूळ मायेला भास म्हणलं, निराभास म्हणलं आणि म्हणूनच मूळ मायेला मिथ्या असाही शब्द आला. मिथ्या याचा अर्थ नाही असं नाही, ती आहेही आणि नाही. ती नाही म्हणलं तर ती दिसते, तिचा अनुभव येतो, आणि ती आहे म्हणलं तर ती सदा सर्व काळ असेलच असं सांगता येत नाही. कारण का की मी सुद्धा, माझा देह हा 50 वर्षापूर्वी नव्हता, अजून काही वर्षानंतर तो देह असेल असं सांगता येत नाही. म्हणून माझ्या देहाला मिथ्या हा शब्द वापरला. आता पुढे म्हणतात की ते मूळ मायेचे लक्षण वायो स्वरूपाची जाण, पंचभूते आणि त्रिगुण वायो अंगी सुजा. आणि आता समर्थांनी टॉप डाऊन वरून खाली चालू करताना उपनिषदामध्ये सुद्धा हा एक श्रुती आहे की आकाशात वायू, वायो अग्नी, अग्नी आपा, आपा पृथ्वी, पृथ्वी औषधया, औषधयात अन्नम, अन्नात पुरुष. म्हणजे ही निर्मिती कशी झाली, ही एका क्रमानं झाली. त्याच्यामध्ये एक नियमन आहे, त्याच्यामध्ये एक रूल्स बेस्ड आहे, रूल बेस्ड क्रिएशन आहे. असं नाही होत की पहिल्यांदा वायू निर्माण झाला आणि नंतर आकाश झालं, असं कधीच होत नाही. त्याच्यामध्ये सुद्धा, आणि हेच सायन्स आहे. म्हणजे हे आमच्या ऋषीमुनींनी त्या काळामध्ये सांगितलेलं होतं की पहिल्यांदा आकाश झालं, आकाशानंतर वायू झाला. आणि वायू आणि आकाश याच्यामध्ये फरक एवढाच आहे की ज्या वेळेला वायू हलत नाही, तो निश्चल आहे, त्यावेळेला वायू आणि आकाश याच्यामध्ये काहीही फरक करता येत नाही, जरी तो दोन वेगवेगळे असले तरी. पण ज्या वेळेला वायू किंवा वारा व्हायला लागतो, त्याच्यामध्ये मुवमेंट येते, त्यावेळेला वारा आणि आकाश हे दोन वेगवेगळे आहेत असं आम्हाला जाणवतं, असं आम्हाला अनुभव येतो. बघा, म्हणून समर्थांनी हा नेहमी प्रत्येक वेळेला हा भूमिका समोर ठेवलेली आहे की मला तो अनुभव आला पाहिजे, त्याच वेळेला मी ते ऍक्सेप्ट करेन. आणि आमच्या सगळ्यांचा अनुभव आहे की जर वारा जर नसेल त्यावेळेला आकाश आणि वारा मी डिफरन्शिएट करू शकत नाही. आणि ज्या वेळेला वारा वाहतो, वाऱ्याची झुळूक येते, त्याच वेळेला मला कळतं की या आकाशामध्ये वायू सुद्धा आहे. आणि म्हणून अनुभवानुसार जर आम्ही जर बघितलं तर आकाशानंतर वायू निर्माण होतो. ते मूळ मायेचे लक्षण वायो स्वरूपाची जाण, पंचभूते आणि त्रिगुण वायो अंगी श्रीराम. म्हणून समर्थांनी इथं पहिल्यांदा सांगितलं की जे आम्हाला आमच्या सेन्सेसला दिसतं, जाणवतं, अनुभवाला येतं, ते म्हणजे वायू आहे. आकाश अनुभवाला येत नाही, पण वायू अनुभवाला येतो. आणि म्हणून सांगितलं की हे मूळ मायेचं लक्षण काय सांगितलं, तर वायू स्वरूपाची जाण असं सांगितलं. म्हणजे मूळ माया म्हणजे ती फार कोणतरी अशी अगम्य आहे, मिस्टिक आहे असं नाही, तर इट इज व्हेरी सिंपल. समर्थांनी इथं सांगितलं की वायूसारखंच, म्हणजे वायूसारखंच मूळ माया आहे. मूळ मायेचे लक्षण हे वायूचं लक्षण आहे असं तू जाण. म्हणजेच काय की जसा वायू चंचल आहे तशी ती मूळ माया आहे, जसा वायू वाहतो तशी ती मूळ माया आहे, जसं वायूमध्ये पंचमहाभूत आहेत आणि त्रिगुण आहेत वायूच्या अंगामध्ये, म्हणून ते तू जाण. म्हणजे थोडक्यात काय की वायूमध्ये 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तम. ज्या वेळेला वाऱ्याची आपल्याला वेगवेगळी रूपं पण माहिती आहेत. वारा शांत वाहतो, स्टॉर्म्स येतात, वारा कधी कधी वाहतही नाही. म्हणजे थोडक्यात या सगळ्या स्वरूपावरून आम्हाला काय कळतं की वायूमध्ये सुद्धा 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तम. किंवा ही पंचमहाभूत ही वायूमध्येच आहेत असं तू जाण. आणि म्हणून इथं मगाशी जी श्रुती आपण जी
बघितली त्याच श्रुतीच्या अनुसरून समर्थ इथं सांगतात की आकाशापासून वायू झाला तो वायुदेव बोलिला, वायूपासून अग्नी झाला तो अग्निदेव, अग्नीपासून झाले आप तो ते नारायणाचे स्वरूप, आपपासून पृथ्वीचे रूप ते बीजाकारे स्थिर, ते पृथ्वीचे पोटी पाषाण, बहुदेवांचे लक्षण, नाना प्रचित प्रमाण पाषाण देवी स्थिर. म्हणून आमच्या धर्मामध्ये, सनातन धर्मामध्ये, आमच्या सगळ्या वाङ्मयामध्ये या पंचमहाभूतांना देवाचं स्वरूप दिलेलं आहे. म्हणून देव 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 ज्यावेळेला आम्ही ही संकल्पना करतो, आणि बऱ्याच वेळेला देव ही संकल्पना ही अंधश्रद्धेकडे झुकली जाते. त्याच्यावर समर्थित सांगतात की देव हा कुणी दिसत नाही असं नाही, किंवा किंबहुना त्या देवाचं स्वरूप काय आहे ते समर्थित सांगतात आम्हाला कळण्यासाठी. कारण का की आम्हाला ज्यावेळेला देवाचं स्वरूप कळतं त्यावेळेला आम्हाला आमचं स्वरूप कळायला लागतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की वायूला वायुदेव म्हटलेलं आहे, आणि वायूपासून अग्नी झाला, वरून खाली आकाश वायू अग्नी, तो अग्निदेव आहे. आणि अग्नीपासून आप झालं ते नारायणाचं स्वरूप सांगितलं. कारण आप म्हणजे पाणी, म्हणजे जीवन, आणि म्हणून नारायण का त्याला म्हटलं तर ह्या आम्ही सगळे नारायणाची स्वरूप आहोत. कारण पाण्याला सुद्धा जीवन म्हणले, कारण संबंध सगळं जर आम्ही पृथ्वी जर बघितलं, आता बघा किती सायन्स आहे की फक्त पृथ्वीवरच पाणी आहे, नव्हे 3/4 पृथ्वीचं स्वरूप हे पाणीरूप आहे. आणि पाणी इतक्या प्रमाणात असल्यामुळे इथे जीव सृष्टी आहे. आम्ही सगळेजण का पृथ्वीवरच आहोत? आम्ही मंगळावर का जगू शकत नाही? का आम्ही शनीवर का जगू शकत नाही? आम्ही सूर्यावर का राहू शकत नाही? तर त्याचं कारण असं आहे की आम्हाला जगण्यासाठी जसं पाण्याची गरज आहे, आता मी स्थूलाचं बोलतोय, म्हणजे या शरीराचं बोलतोय, म्हणजे या व्यष्टीचं बोलतोय. व्यष्टीमध्ये मला शरीरामध्ये पाण्याची गरज आहे. जर पाणी जर नसेल तर मी जिवंत राहू शकणार नाही. म्हणूनच आम्ही पाण्याला जीवन म्हणतो, आणि हेच नारायणाचं स्वरूप आहे. म्हणजे नारायण म्हणजे भगवान विष्णू हे दुसरे कुणीही नाहीत, तर आम्ही स्वतः ते नारायणाचं स्वरूप आहे. आणि पुरुष सूक्त सुद्धा आम्हाला तेच सांगतं, सहस्त्र शीर्षा पुरुषः सहस्त्राक्ष सहस्त्रपाद. म्हणजे जणू काही त्या नारायणाची ही सर्व रूप, म्हणजे आम्ही सर्व जे काही, आम्ही नुसतं म्हणजे आम्ही मनुष्य रूप नव्हे, तर जे जे काही आम्हाला या सृष्टीमध्ये, या समष्टीमध्ये जे जे काही व्यष्टी दिसत आहेत, जी काही जीवजंतू दिसत आहेत, हे सगळे नारायणाचं स्वरूप आहे. त्याचं कारण काय की ते नारायणामुळे निर्माण झालेले आहेत. जर जीवन नसतं तर आम्हाला या सृष्टीमध्ये जीवजंतूच दिसले नसते. आणि म्हणून इथे समर्थ म्हणतात की, आणि म्हणून आमचा पुरुषार्थ काय बघा, आमचं शास्त्र काय सांगतं, आमचा सनातन धर्म काय सांगतो, आमचे ऋषीमुनी काय सांगतात की अरे तू जर इथे मनुष्य म्हणून जर निर्माण झालेला असशील तर तुझं एकच कर्तव्य आहे की ह्या शरीर मिळालेल्या असतानाच तू काय कर, नराचा नारायण हो. म्हणजे तू, म्हणजे नर काय आहे तर नर म्हणजे हे मनुष्य स्वरूप आहे, आणि नारायण म्हणजे काय आहे तर ह्याच मनुष्य स्वरूप शरीराचं ते शुद्ध स्वरूप आहे, सात्विक स्वरूप आहे. म्हणजेच आज मी कसा दिसतो तर शरीर ज्याला माझं बघतो किंवा मी माझं स्वतःच ज्याला मी अनालिसिस करतो त्याला माझ्यामध्ये रजोगुण जास्त प्राधान्याने दिसतो. रजोगुण म्हणजे काय तर मला सारखं काहीतरी पाहिजे, आय एम ऍक्च्युली ऑलवेज डू सम ऍक्शन. आणि मी ऍक्शन का करतो तर मला काहीतरी पाहिजे, आणि मला का पाहिजे काहीतरी, कारण I don't have that thing and that is why I want to strive to get that thing. म्हणजे थोडक्यात ती कुठून भावना निर्माण झाली की I don't know what I am and I feel that I have something less, and since I have something less I should get that to fulfill that, and that is why I have a desire. I have ज्या सगळ्या आपण वासना म्हणतो, इच्छा म्हणतो, त्या वासना आणि इच्छेचं स्वरूप कुठून आलं तर माझ्या अतृप्ततेमधून आले. जेवढा माणूस अतृप्त, जेवढा माणसाला सारखं काहीतरी पाहिजे, आय वॉन्ट, आय डिझायर, तेवढा तो जास्त
रजोगुणी असतो तेवढा तो जास्त ऍक्शन मध्ये असतो, तेवढा तो जास्त काहीतरी मिळवायसाठी प्रयत्न करतो. आणि जेवढा मी रजोगुणी असेल तेवढा मी रजोगुण आणि तमोगुण तेवढा मी नारायणापासून दूर असेल. मग नारायण बघा, नारायणाचं चित्र आमच्या शास्त्रामध्ये कसं सांगितलंय, शांताकारम भुजगशयनम. भुजगशयनम, तो शांत बसलेला आहे, तो जणू काही झोपलेला आहे. आता आपली आत्ताच एकादशी झाली, कार्तिक एकादशी, त्यावेळेला असं म्हटलं जातं की भगवान विष्णू झोपेतून उठतात. चातुर्मासाच्या वेळेला भगवान विष्णू हे झोपलेले असतात. म्हणजे काय, तर याचा अर्थ असा आहे की त्यावेळेला भगवान विष्णू शांत पडलेले आहेत. त्यांच्यामध्ये ते सात्विक असल्यामुळे त्यांच्यामध्ये कुठलीही ऍक्शन नाही, काहीही मिळवायचं नाही. आणि म्हणून आम्हाला आमच्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की याची देही याची डोळा, तू तुझं ट्रान्सफॉर्मेशन हे नरापासून नारायणापर्यंत नाही. म्हणजेच तू तमोगुण आणि रजोगुणापासून तू सत्वगुण प्रधान. तेच इथं सांगतायत की अग्नीपासून झाले आप, ते नारायणाचे स्वरूप. आप पासून पृथ्वीचे रूप, ते बीजाकारे असतात. आणि त्याच्यानंतर मग पुढचं भूत म्हणजे पृथ्वी. आणि पृथ्वीचं जर बघितलं तर पृथ्वी हे बीजाकार असं म्हणलेलं आहे, कारण पृथ्वीमधूनच सगळं निर्माण झालेलं आहे. झाडं झुडपं पृथ्वीमधून निर्माण झालेली आहे. त्यामुळे आमचं जे शरीर पोचलं जातं ते अन्न हे सुद्धा या पृथ्वीपासून निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून पृथ्वीला माता म्हणलेलं आहेच, आणि तिला बीजाकार, कारण तिच्यातूनच सगळं निर्माण झालेलं असल्यामुळं, हा देह सुद्धा तिच्यामधून निर्माण झालेला असल्यामुळं तिला बीजाकार आहे असं म्हटलं. आता पुढे म्हणतात की ते पृथ्वीपोटी पाषाण, बहुदेवांचे लक्षण, नाना प्रचित प्रमाण पाषाण देवी श्रीराम. नाना वृक्ष मृत्तिका प्रचित रोकडी विश्वलोका, समस्त देवांचा थारा एका वायोमध्ये श्रीराम. आता समर्थ सांगतात की ज्यावेळेला या सृष्टीचं ज्यावेळेला निर्मिती कशी झाली ते सांगताना सांगतात की पृथ्वीमध्ये पाषाण आहेत. आणि बघा, आम्ही ज्या वेळेला देवांची पूजा करतो ती मूर्तिरूप पूजा आहे, आणि मूर्तिरूप पूजा ही पाषाणाची केलेली आहे. मग ते पाषाण कुठे सापडतात, ते आम्हाला पृथ्वीमध्ये सापडतात. म्हणून इथे म्हणले की ते पृथ्वीचे पोटी पाषाण, बहुदेवांचे लक्षण, नाना प्रचित प्रमाण पाषाण देवी. आणि म्हणूनच त्या एका पाषाणापासून वेगवेगळे देवांच्या मूर्ती केल्या जातात, आणि ते त्याच्या अनुषंगानं वेगवेगळी दैवत, देवता, देव आणि देवळ आणि वेगवेगळ्या उपासना आम्ही नर म्हणजेच हे व्यष्टी करायला लागतो. आणि म्हणून इथे समर्थ सांगतात की नाना वृक्ष मृत्तिका प्रचित रोकडी विश्वलोका, समस्त देवांचा थारा एका वायोमध्ये स्थिरा. पण आम्ही करतोय कुणाची पूजा, तर आम्ही त्या मूर्तीची पूजा करतोय, म्हणजे त्या विग्रहाची पूजा करतोय, त्या पाषाणाची जी मूर्ती घडवलेली आहे त्या मूर्तीची पूजा करतोय. पण नक्की देव कुठे आहे ते मला कळलं पाहिजे. आणि ते सांगतात की समस्त देवांचा थारा एका वायूमध्ये स्थिर. सगळे देव हे वायुरूप आहेत असं समर्थाने सांगितलं. बघा, म्हणजे आपण वरून खाली आलो होतो, वरून खाली कुठलं, तर आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी. आणि पहिल्यांदा सांगितलं की वायू हे हलणारं असल्यामुळं, त्याच्यामध्ये मुवमेंट असल्यामुळे ते पहिलं भूत हे आहे. आणि ते तिथे समर्थ म्हणतात की देव कसे आहेत, माझं स्वरूप मला कळतं, मनुष्याचं स्वरूप मला कळतं की माझा देह आहे आणि हा मला देह दिसतो. पशुपक्ष्यांचं स्वरूप मला कळतं की त्यांच्याकडे सुद्धा देह आहे. तो कुत्रा म्हणल्यानंतर कुत्र्याचं शरीर कसं आहे मला कळतं, मांजर म्हणल्यानंतर मांजराचं शरीर कसं आहे मला कळतं. पण मी एखाद्या देवताचं नाव घेतलं, महालक्ष्मीचं नाव घेतलं, किंवा गणेशाचं नाव घेतलं, किंवा विष्णूचं नाव घेतलं, शंकरांचं नाव घेतलं, तर ते नक्की कुठे आहेत हे मला कळत नाही. आणि आमच्या नातवांनी जर आम्हाला विचारलं की अरे आमचा देव, तुम्ही म्हणता की आपण देवळात जायचं आहे, पण नक्की तो देव कुठे आहे, मग जर जो देव तिथं असेल तर तो माझ्याशी बोलत का नाही. ती तर पाषाणाची मूर्ती आहे, व पाषाणाची मूर्ती माझ्याशी बोलत नाही. आणि म्हणून त्यासाठी आम्हाला नामदेव अंगामध्ये, नामदेवांचं लक्षण अंगामध्ये पाडलं पाहिजे, आणि नामदेवांसारखी असणारी तळमळ आमच्यामध्ये आली पाहिजे.
आणि त्यासाठी आम्हाला त्या देवाचं स्वरूप काय हे कळलं पाहिजे. आणि ते कळण्यासाठी समर्थ या समासामध्ये सांगतात की समस्त लोकांचा थारा एका वायोमध्ये राम. आपल्या सगळ्यांना ज्यावेळेला सत्यनारायणाची पूजा आम्ही करतो किंवा पुण्याहवाचन केलं जातं त्यावेळेला आम्ही देवतांचं आवाहन करतो आणि त्या सुपारीमध्ये आवाहन केल्यानंतर त्याची प्रतिष्ठापना करतो. कारण का की देव हे वायुरूप असल्यामुळे ते आम्हाला दिसत नाही. आणि जर ते आम्हाला दिसायला पाहिजे असेल तर त्यांना विग्रहामध्ये आम्हाला त्यांना बघितलं पाहिजे. आणि म्हणून त्या ज्या वेळेला मी आवाहन करतो वायुरूप देवाचं आवाहन करतो त्यावेळेला ते त्या प्रतिष्ठापना करतो त्यावेळेला ते जागेमध्ये त्या सुपारी रूपानं त्या विग्रह रूपानं तिथं ते येतात. आणि म्हणून इथे समर्थ सांगतात की जर आम्हाला देवाचं स्वरूप कळलं म्हणजे आम्हाला हळूहळू आम्ही देवळात का जातो तर तिथे आम्हाला ते देवाचं स्वरूप कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म मध्ये मूर्तीच्या फॉर्म मध्ये तिथे ते अवेलेबल आहे. आणि म्हणून तिथे आमची श्रद्धा आहे. म्हणून आम्ही देवळामध्ये सुद्धा जातो. देव यक्षिणी कात्यायणी चामुंडा जखिणी मानविणी नाना शक्ती नाना स्थानी देश परत्वेस राम. आणि समर्थित आता मग एक्सप्लेन करतात की अरे जेवढे देश जेवढी माणसं जेवढ्या श्रद्धा तेवढ्या वेगवेगळ्या शक्ती आहेत. आणि म्हणून देवांच्या दृष्टिकोनातून आम्ही जर विचार केला तर ज्यावेळेला देव इज इक्वल टू शक्ती सामर्थ्य. म्हणून आम्ही देवांना का नमस्कार करतो तर कारण त्यांच्या अंगी जे सामर्थ्य आहे ते आमच्या अंगी नाही. जे या सृष्टीमध्ये जर आम्ही जर बघितलं आणि हे कळायला सोपं आहे सायन्स आहे की माझं शरीर मिळालेलं आहे मला जे व्यष्टी जे माझं शरीर जे आहे ते माझं सामर्थ्य किती आहे. इट इज व्हेरी व्हेरी लिमिटेड. अहो मी 100 किलो वजन सुद्धा मी उचलू शकत नाही. पण देव जे आहेत ते शक्तिमान आहेत. का शक्तिमान आहेत आणि म्हणून तर आम्ही त्यांची पूजा करतो. वायू हा शक्तिमान आहे की नाही सांगा. वायू जर समजा वारच सुटलं वादळ सुटलं तर कितीही माणूस मोठा टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स असेल तरी सुद्धा तो तिथे टिकू शकत नाही एवढी त्या वायूमध्ये शक्ती आहे. आणि म्हणून वायू हा देव आहे. पृथ्वी ही देव आहे. याचं कारण काय की पृथ्वीमध्ये प्रचंड शक्ती आहे. कुठली शक्ती आहे साधारणपणे विचार करा की अहो आम्हाला आता सायन्समुळं गेल्या या 100 वर्षातल्या 200 वर्षातल्या एक्सपेरिमेंट्समुळं आम्हाला आता एवढं तरी कळलेलं आहे की पृथ्वी आमची फिरते. पृथ्वी नाहीतर पूर्वी काय वाटत होतं की सूर्य फिरतोय आणि पृथ्वी स्थिर आहे. आता आम्हाला सायन्समुळे कळलेलं आहे की पृथ्वी फिरते आणि सूर्य स्थिर आहे. आता हे आम्हाला कळायला सोपं आहे की पृथ्वी फिरते आहे. पण मग विचार करा की जर पृथ्वी जर फिरत असेल म्हणजे पृथ्वीला जर गती जर असेल तर मी कसा एका जागेवर शांतपणाने राहू शकतो. मी सुद्धा फिरलो पाहिजे. बरोबर आहे की नाही. जर पृथ्वी जर फिरत असेल स्वतःभोवती फिरत असता असता ती सूर्याभोवती सुद्धा फिरते म्हणजे एवढी जर पृथ्वीमध्ये जर कायनेटिक एनर्जी आहे स्पीड आहे तर मी एका जागेवर कसा राहू शकतो. विचार करा की आपण जर बसमध्ये उभा राहायचा एका जागेवर उभा राहिलो आपण बस 100 किलोमीटर पर आवरनी चाललेली आहे. कार 100 किलोमीटर आवरनी चाललेली आहे आणि तुम्ही एका जागेवर उठा आणि तुम्ही एका जागेवर थांबू शकत नाही कारण तुमच्याकडे सुद्धा ती एनर्जी येते कायनेटिक एनर्जी येते. तुम्ही एका जागेवर थांबू शकत नाही. पण पृथ्वीवर आम्ही काय दिसतं आम्हाला आम्ही शांतपणाने आहेत. हे आमचा सगळ्यांचा अनुभव नाही का. म्हणजेच याचा अर्थ पृथ्वीमध्ये माझ्यापेक्षा जास्त मोठी शक्ती काहीतरी आहे. त्याला आम्ही सायन्सनी नाव दिलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स की जो आम्हाला दिसत नाही पण त्या फोर्सनी आम्ही जरी पृथ्वी फिरत असेल तरी सुद्धा आम्ही एका जागेवर थांबतो. सफरचंद वरून खाली पडलं तर ते आकाशात जात नाही तर ते खाली येतं. आणि म्हणून पृथ्वीला आम्ही देव म्हणतो. बघा म्हणजे पृथ्वीला आम्ही देव का म्हणतो कारण ती शक्तिमान आहे माझ्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे आणि ती म्हणून आम्ही तिची पूजा करतो. म्हणून देवाची डेफिनेशन काय केली की या निसर्गाची म्हणून आमचं सनातन धर्म किंवा आमचं शास्त्र हे निसर्गाशी अत्यंत जोडलेलं आहे. त्यामुळे देवाची कन्सेप्ट ही कोण वेगळी नाही. देव हे आमच्यापेक्षा जास्त श्रेष्ठ आहेत. ते आमच्या या निसर्गाशी आमच्या अवतीभोवती आहेत आणि म्हणून आम्ही त्यांची पूजा करतो.
आणि म्हणून इथं म्हणलंय की नाना शक्ती नाना स्थानी देश परत्वे श्रीराम. आणि म्हणून त्यामुळे वेगवेगळे देव आल्या. म्हणून आमचे लोकल म्हणजे ग्रामदेवता म्हणतात, कुणाच्या कुलदेवता म्हणतात. अशा पद्धतीने अनेक देवदेवता निर्माण झाल्या. त्यांना नावं कोणी दिली? आम्हीच दिली. देव यक्षिणी कात्यायणी चामुंडा जखिणी मानविणी नाना शक्ती नाना स्थानी देश परत्वे श्रीराम. महत्वाचं काय आहे की देव हे नाना शक्ती, त्यांच्याकडे वेगवेगळ्या शक्ती आहेत, त्या वेगवेगळ्या ठिकाणी स्थान परत्वे देश परत्वे त्यांना वेगवेगळी नावं दिली आणि त्यांना आम्ही देवता म्हणतो. पुरुष नामे कित्येक देव असती अनेक भूते देवते नपुसक नामे बोलीचे तीस नाम. आणि म्हणून जसं जसं माझी श्रद्धा असेल, जसं जसं त्या त्या ठिकाणी त्या त्या गावाला त्या त्या जातीमध्ये त्या त्या गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे देव आले. काही देव नपुसक सुद्धा आहेत, कारण त्यांना आम्ही आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा ही हे सर्वनाम आहेत. म्हणून काही देव नपुसक आहेत, काही पुल्लिंगी आहेत, काही स्त्रीलिंगी आहेत. जसं जेवढे पुरुष आहेत, जेवढी जीव आहेत, तेवढे देव सुद्धा असतील असं समर्थ म्हणतात. देव देवता देवते भूते पृथ्वीमध्ये असंख्याते परंतु या समजता ते वायो स्वरूप बोली श्रीराम. म्हणून समर्थित आम्हाला परत एकदा समेवर घेऊन येतात. ते म्हणतात की जरी आम्ही देवदेवता अनेक असतील, जरी त्या सर्व शक्तिमान असतील, जरी या आमच्या आजूबाजूला या पृथ्वीमध्ये सगळ्या असंख्य प्रमाणामध्ये असतील, पण त्या सर्व वायू स्वरूप आहेत हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून जर एका जागेवर जरी बसलो आणि त्या देवतेचं आम्ही स्मरण केलं, त्याचं आवाहन केलं, तर ती देवता आमच्या आवाहानुसार ती आम्हाला अनुकूल होऊ शकते, प्रतिकूल होऊ शकते. वायो स्वरूप सदा असणे प्रसंगे नाना देह धरणे गुप्त प्रकट होणे जाणे समस्त असे श्रीराम. आणि म्हणून ते समर्थ म्हणतात की ते वायुरूप आहेत, बरोबर आहे, पण ते शक्तिरूप सुद्धा आहेत. आणि म्हणून ज्यावेळेला आपण जे मागच्या समासामध्ये समर्थांनी सांगितलं होतं की ती मूळ माया आहे, त्या मूळ मायेलाच गुण असल्यामुळे तिला गुणक्षोभिणी म्हणलं. आणि त्या गुणक्षोभिणी मायेमधून 3 देव निर्माण झाले, विष्णू, ब्रह्मदेव, ब्रह्माजी आणि शंकर. उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्हीच्या ह्याच्यासाठी आम्हाला ते 3 देव झाले आणि त्याच्यानंतर खाली अनेक देवदेवता निर्माण झाले. आणि म्हणून समर्थांनी काय सांगितलं की पहिल्यांदा हे देवदेवता कसे झाले, ते वायुस्वरूप आहेत आणि ते वायुस्वरूप असल्यामुळे ते शक्तिवान, आमच्यापेक्षा जास्त शक्तिवान आहेत. मग दुसरं लॉजिक काय सायन्स मधलंच की जेवढं स्मॉल आहे, जेवढं सूक्ष्म आहे, तेवढं जास्त शक्तिमान आहे. आम्ही का शक्तिमान आहेत? आम्ही सुद्धा शक्तिवान आहोत. लहान मूल सुद्धा शक्तिवान आहे, पण त्या लहान मुलापेक्षा आमची शक्ती जास्त आहे. तसं थेरी ऑफ रिलेटिव्हिटीनं वायोमध्ये असलेला देवता आहे तो जास्त आमच्या मध्ये शक्तिवान आहे. वायो आणि पण ते शक्तिवान असल्यामुळे त्यांना देह धारण त्यांच्या स्वरूपानुसार करता येतो. आणि ते म्हणतात की गुप्त प्रगट होणे जाणे समजतासी श्रीराम. प्रसंगे नाना देह धारण करणे हे त्या देवतांना आहे, आम्हाला नाही. कारण आम्ही देह ऑलरेडी धारण केलेला आहे, जो स्थूल आहे. वायो स्वरूप विचरती वायोमध्ये जगत ज्योती जाणीव कळा वासना वृत्ती नाना भेदे श्रीराम. आकाशापासून वायो झाला तो 2 प्रकारे विभागला सावधपणे विचार केला पाहिजे श्रुती श्रीराम. म्हणून आता परत सांगतात की तो आकाशाचे सुद्धा 2 प्रकार झाले. काय प्रकार झाले तर एक म्हणजे वासना वृत्ती आणि दुसरी म्हणजे जगत ज्योती. जगत ज्योतीच्या अनंत मूर्ती देवदेवतांच्या श्रीराम. वायो बहुत विकारला परंतु 2 प्रकारे विभागला आता विचार ऐकिला पाहिजे तेजाचा श्रीराम. आता तेजाकडे जातात, पण त्याच्या आधी त्यांनी सांगितलं की काय आहे, वायोमध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे काय तर जगत ज्योती म्हणजे देवदेवता, आणि त्याच वायूमध्ये आपल्याला जर आठवत असेल तर मागच्या समासामध्ये वायूपासूनच आमचं मन तयार झालेलं आहे. आणि भगवंतानी सुद्धा म्हणलेलं आहे बघा, नारायण कसा येतो तिथे बघा की इंद्रियाणा मनश्चास्मी असं ज्यावेळेला भगवंत म्हणतो, त्यावेळेला ते मन हे सुद्धा मीच आहे असं भगवंत म्हणतो. पण ते म्हणून मन हे सात्विक असेल तर तो नारायण समान आहे, विष्णू समान आहे. पण जर ते मन रजोगुण आणि तमोगुण प्रधान असेल तर ते नारायणापासून दूर आहे. म्हणून
इथे समर्थांनी दोन प्रकार केले की वायूमध्ये सुद्धा दोन प्रकार आहेत. एक म्हणजे जगज्योती म्हणजे देवदेवता, आणि दुसरं म्हणजे काय तर त्याच्यामध्ये असलेल्या अनेक इच्छा. कारण मनामध्ये इच्छा येतात, मनामध्ये कामना येतात, मनामध्ये संकल्प येतात, ते रजोगुणामुळे येतात. म्हणून रजोगुण वेगळा केला, रजोगुण तमोगुण वेगळा केला आणि सत्वगुण वेगळा केला. म्हणजे वाऱ्यामध्ये तो दोन गुण झाले. सत्वगुण प्रधान असलेला वायू म्हणजेच देवदेवता, जगज्योती, अनेक अनंत मूर्ती देवदेवतांच्या, आणि जो रजोगुण आणि तमोगुण असलेला वायू म्हणजे सगळ्या वासना, इच्छा, अशा दोन प्रकारांनी समर्थांनी वायूला विभागलं. हे आपल्या कळण्यासाठी अशा वेगवेगळ्या प्रकारचं विभाजन करून वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला समर्थ समजावून सांगतायत. याच्या व्यतिरिक्त ह्याला फारसा बेसिकली ते आपण समजून घेतलं पाहिजे. आता वायू झाल्यानंतर आता तेजाचा विचार करतायत. तेज म्हणजे अग्नी. वायूपासून तेज झाले, उष्ण शीतळ प्रकाशले, विविध रूप ऐकले पाहिजे तेजाचे सम. म्हणून वायूपासून अग्नी निर्माण झाला, आणि अग्नीला सुद्धा जर वायूला दोन भाग असतील तर अग्नीला सुद्धा दोन भाग आहेत. आणि ते कसं सांगतायत तर उष्णापासून झाला भानू, प्रकाश रूप दैदिप्य मानू, सर्व भक्षक हुताशनू आणि विद्युल्लतास्त्र. मग दोन गुण कुठले झाले तर जे दोन भाग कुठले तेजाचे, जो उष्ण आहे, जो प्रकाशमान आहे, त्याच्यातून सूर्य निर्माण झाला, आणि तो सूर्य हा दैदिप्यमान आहे, प्रकाश रूप आहे. आम्हाला सर्वांना या पृथ्वीला तो प्रकाश देतो, आणि प्रकाश आहे म्हणूनच आम्ही फोटोसिंथेसिस होतं, प्रकाश आहे म्हणूनच आम्हाला इथं अन्न निर्माण होतं, प्रकाश आहे म्हणूनच आमच्या इथे जर सायन्सचे सगळे सिद्धांत बघितले, प्रकाश आहेच म्हणूनच बेसिकली पर्जन्य जे सायकल आहे ते सुद्धा होतं. आणि म्हणून त्याची शक्ती जास्त असल्यामुळे आम्ही सूर्याला सुद्धा सूर्यदेव म्हणतो. आणि तो कसा आहे तर तो दैदिप्यमान आहे, प्रकाश रूप आहे. तसाच तो सर्व भक्षक अग्नी म्हणजे सर्व भक्षक आहे. आणि तसाच विद्युल्लता म्हणजे आपली वीज, आपण जी नेहमी बघतो पावसाच्या दशवेशावर, ती सुद्धा प्रकाशमान आहे, ती सुद्धा पॉवरफुल आहे, ती सुद्धा. त्यामुळं ती प्रकाश स्वरूप असल्यामुळे तिला सुद्धा एक वेगळं स्वरूप दिलं. आणि अशा रीतीने ह्या सगळा एक अग्नीचा भाग सांगितला. आणि दुसरा शीतल भाग अग्नीचाच, तो म्हणजे काय तर शीतळापासून आप अमृत, चंद्र तारा आणि शीत, आता परिसा सावचित्त होऊन श्रोतेसला. म्हणून सांगितलं की तेजामध्ये सुद्धा उष्ण आणि शीत असे दोन भाग केले. आणि त्या शीतापासून काय काय झालं तर चंद्र झाला, त्याच्यामध्ये चंद्र आणि अमृत झालं. आणि त्याच्यामध्ये काय झालं तर अमृत हे जीवन देणार आहे. अमृत घेतल्यामुळे देवांना अमृत प्राशन केल्यामुळे अमरत्व प्राप्त झालं. चंद्राचा रोल काय बघा, चंद्र सुद्धा फक्त पृथ्वीलाच एक चंद्र आहे, असे अनेक चंद्र बाकीच्या वेगवेगळ्या ग्रहांना सुद्धा आहेत. पण आमच्यासाठी चंद्राचं स्वरूप फार मोठं आहे. पण आम्हाला माहिती आहे की चंद्र असल्यामुळे आम्हाला भरती ओढी येते. चंद्र असल्यामुळे आमच्या सगळ्या औषधी जी वनस्पती आहेत त्या चंद्रानं पोषण केल्या जातात, त्याच्या शीतल प्रकाशानं पोषण केल्या जातात. आणि म्हणून आमच्यासाठी चंद्राचं महत्व, म्हणून आम्ही चंद्रदेव असं सुद्धा म्हणतो. तेज बहुत विकारले परंतु द्विविधाच बोलिले, आपही द्विविधाच निरोपले, आप आणि अमृत श्रीराम. ऐके पृथ्वीचा विचार, पाषाण मृत्तिका निरंतर, आणि दुसरा प्रकार सुवर्ण परिस नाना रत्ने. जसं अग्नीचं झालं, जसं पाण्याचं झालं, तसंच पृथ्वीचं पण आहे. दोन प्रकार, एकीकडे पाषाण मृत्तिका आहेत म्हणजे माती आहे, दगड आहे, आणि दुसरीकडे सुवर्ण आणि नाना रत्ने. बघा म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा समर्थांनी इतकं स्पष्टपणाने लिहिलेलं आहे की आणि सुवर्ण किंवा म्हणजे सोनं आम्हाला जमिनीतच सापडतं, नाना रत्न आम्हाला जमिनीतच सापडतात, आणि त्याच जमिनीमध्ये आम्हाला पाषाण आणि माती आणि साधी दगड सुद्धा सापडतात. सांगितलं बहुरत्ना वसुंधरा, कोण खोटा कोण खरा, अवघे कळा विचारा रूढ होता. म्हणून पृथ्वीला वसुंधरा म्हणलेलं आहे, बहुरत्ना म्हणलेलं आहे. आणि खरं तसं बघायला गेलं तर पाषाण आणि रत्न हे एकच म्हणलं जातं, पण त्याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. आणि म्हणून इथं समर्थ म्हणतात की कोण खोटा कोण खरा,
अवघे करा विचारा रूढ होत असता. म्हणून आम्हाला विचार करायला सांगितलं समर्थांनी या सगळ्या ह्याच्यामध्ये, संबंध सगळ्या दासबोधामध्ये. आम्ही जर नर शरीर जर घेतलं असेल तर आम्ही विचार केला पाहिजे. आणि हा विचार हा सगळा असा आता जो आपण पहिल्यापासून जो विचार करत आलोय तोच तसाच विचार आम्ही जर केला तर आम्हाला देवता काय आहे कळेल, देव काय आहे कळेल. आम्ही या निसर्गाशी आम्ही एक अतिशय जोडले जाऊ आणि या निसर्गामध्येच पृथ्वी काय, आकाश वायू अग्नी आप आणि पृथ्वी कळेल. आणि मग हे कळल्यानंतर आम्हाला मी कसं झालोय तेही कळेल. आणि म्हणून इथे पुढे म्हणतात की मनुष्य कुठून झाली हे मुख्य आशंका राहिली, पुढे वृत्ती सावध केली पाहिजे स्वती श्रीराम. इतिश्री दासबोधे गुरुशिष्य संवादे देह आशंका शोधन नाम समास तिसरा. खरं ऍक्च्युली देह आशंका शोधन नाम तिसऱ्या समासानं नाव दिलंय, पण अजून इथे देहाबद्दल काहीच बोललेले नाहीत. त्यांनी पहिल्यांदा समर्थांनी या तिसऱ्या समासामध्ये समष्टीबद्दल सांगितलं. म्हणजे ह्या बर्ड्स आय व्ह्यू मधनं टॉप डाऊन व्ह्यू करून पहिल्यांदा आम्हाला ही सृष्टीमध्ये काय आहे हे सांगितलं. कारण का की ज्यावेळेला मी माझा शरीराचा विचार करतो त्यावेळेला या माझ्या शरीर सोडून मला हे सगळं दिसतंय आणि त्याच्याबद्दल पहिल्यांदा सांगितलं. म्हणून पहिल्यांदा या सगळ्या समष्टीचं स्वरूप सांगितलं. या समष्टीमध्ये आकाश वायू अग्नी आप आणि पृथ्वी पहिल्यांदा ते तयार झालेलं आहे आणि नंतर मी झालेलो आहे. म्हणून पहिल्यांदाच समासामध्ये तिसऱ्या समासामध्ये समर्थांनी या समष्टीचं या युनिव्हर्सचं वर्णन केलं. आणि याच युनिव्हर्समध्ये आकाशगंगा आहे, आमची सूर्याची मालिका आहे, तसे अनेक ग्रह तारे आहेत, त्यांचं एकमेकांशी असलेलं रिलेशन आहे. त्या ह्याच्यामध्ये पृथ्वी भोवती पृथ्वीसाठी आकाश वायू अग्नी आप आणि पृथ्वी आहे. आणि म्हणून आमच्या इथं जीवन आहे, जीवन आहे म्हणून जीव आहे. आणि म्हणून आता देह आहे, देह म्हणजे शरीर आहे. आणि म्हणून मी स्वतः आहे. बघा म्हणजे 300 वर्षापूर्वी समर्थांनी सायंटिफिकली प्रूव्ह केलं की आता मी तुम्हाला पुढच्या समासामध्ये बर्ड्स आय व्ह्यू मधून आता तुम्हाला वोर्म्स आय व्ह्यूला घेऊन जातो. म्हणजे आता बीज लक्षण म्हणजे काय, म्हणजेच देह म्हणजे काय, म्हणजे मी म्हणजे जीव हा कसा उत्पन्न झाला ते आता सांगतायत. समास चौथा बीज लक्षण श्रीराम. आता पाहो जाता उत्पत्ती मनुष्यापासून मनुष्य होती, पशुपासून पशु निपजती प्रत्यक्ष आता श्रीराम. बघा आता समर्थ विचार करायला चालू करतात. कारण त्यावेळेला सुद्धा 300 वर्षापूर्वी माणूस कसा जन्माला झाला असा जर प्रश्न विचारला तर उत्तर काय सरळच आहे. मी कुणापासून निर्माण झालो, मी माझ्या आई वडिलांपासून निर्माण झालो. ते कुणापासून निर्माण झाले, ते त्यांच्या आई वडिलांपासून निर्माण झाले. म्हणजे आम्हाला साधं उत्तर काय आहे जर आम्ही विचार केला नाही तर काय, तर मनुष्यापासून मनुष्य निर्माण होतो, पशुपासून पशु निर्माण होतो. बरं कुत्र्याच्या पासून कुत्र्याचं पिल्लू निर्माण होतं, त्याच्या कुत्र्याच्या पिल्लू मोठं झाल्यानंतर त्याच्यापासून अनेक पिल्ल निर्माण होतात. पण जर असा विचार केला की अरे जर आम्ही पाठीमागं जात 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 झालो तर असा एक कोणतरी पहिल्यांदा एक मनुष्य असला पाहिजे. पहिला एक कोणतरी मनुष्य म्हणजे आता सध्याच्या काळामध्ये आम्ही त्याला ऍडम ईव म्हणतो. पण जर तुम्ही नैमिषारण्यामध्ये गेला तर नैमिषारण्यामध्ये पहिला मनुष्य आणि म्हणजे पहिला मनुष्य किंवा पुरुष आणि स्त्री म्हणून मनु आणि सतरूपा हे तिथे आम्हाला तिथे सांगितलं जातं. आणि आम्हाला मनुस्मृती आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मनु आणि शतरूपा हे आमच्या मनुष्यामधल्या पहिले की ज्याच्यापासून आम्ही सर्वजण तयार झालो. पण मग प्रश्न उत्पन्न येतो की मनु आणि शतरूपा कसे निर्माण झाले, बरोबर ना, हा विचार करायचा आहे. आणि म्हणून इथे समर्थ सांगतात की पाहो जाता आता पाहो जाता उत्पत्ती मनुष्यापासून मनुष्य होती, पशुपासून पशु निपजती प्रत्यक्षात. हा आमचा प्रत्यक्ष प्रमाण आहे, प्रत्यक्ष आमचा अनुभव आहे की पशुपासून पशु निर्माण होतात, मनुष्यापासून मनुष्य निर्माण होतात. खेचरे आणि भूचरे, वनचरे आणि जळचरे, नाना प्रकारचे शरीरे शरीरापासून होती सर. म्हणजे आम्हाला वेगवेगळी शरीरं दिसतात, वेगवेगळे देह दिसतात. मनुष्य शरीर असेल, पशु शरीर असेल, पक्षी शरीर असेल, ते आम्हाला कळतं. आणि 33 शरीर त्या शरीरापासून होतात. एवढं आम्हाला कळायला काहीच हरकत नाही. ते आमचं जीवशास्त्र आहे, ते आमचं बायोलॉजी आहे, तोच आमचा डार्विनचा सिद्धांत आहे. पण त्याच्या पलीकडे अजून आम्ही जाऊ शकत नाही, अजून आम्हाला तिथं जायला पाहिजे ॲज अ सायन्स. पण आमचं सनातन धर्म स्पिरिच्युअल सायन्स हे त्याच्यापेक्षा पुढे गेलेलं आहे. ते आता समर्थ सांगतात की प्रत्ययास आणि प्रमाण, निश्चयास आणि अनुमान, मार्ग देखोनी आडरान घेऊच नाही. समर्थ आम्हाला चॅलेंज करतात की आमचा अनुभव किंवा निश्चय कशावरून आम्हाला निश्चयाने कळतं की हे
शरीरापासून शरीर होतं आम्ही बघितलंय. आम्हीचा स्वतःचा अनुभव आहे की शरीरापासून शरीर होतं. तसं समर्थ आम्हाला चॅलेंज करतात की कुठलीही गोष्ट तुम्ही सायंटिफिकली पहा, पडताळून घ्या. जर तुम्हाला दिसत नसेल याचा अर्थ असा नाही की ते नाही असं नाही. बरोबर आहे ना? आकाश जरी दिसत नसेल तरी आहे. जरी पृथ्वी सूर्याभोवती फिरताना दिसत नाही परंतु तरी सुद्धा ती पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. हे आम्ही एक्सपेरिमेंट केलेले आहेत आणि त्याच्यातून आम्हाला हा रिझल्ट मिळालेला आहे. म्हणून समर्थ आम्हाला नेहमी अनुभव घ्यायला सांगतात, विचार करायला सांगतात आणि आम्हाला मगच पुढे आम्हाला हे सगळं शास्त्र सांगतात. मार्ग देखोनी आडरानं घेऊच नाही श्राम, विपरीत पासून विपरीते होती, परी शरीरेच बोली जेती, शरीरा वाचून उत्पत्ती होणार नाही श्राम. आणि समर्थ म्हणून ही शास्त्राची पद्धत आहे की पहिल्यांदा प्रश्न विचारला की अरे आमचा सगळ्यांचा अनुभव आहे काय? तर शरीरापासून शरीर होती, म्हणजे शरीरा व्यतिरिक्त उत्पत्ती होणार नाही. शरीरा नसेल तर जन्म होणार नाही, हे आम्हाला आमचा अनुभव आहे. म्हणून परत प्रश्न विचारतात समर्थ स्वतःच की तरी हे उत्पत्ती कैसी झाली, कासे कोणी केली, जेणे केली त्याची निर्मिली, काया कोणीस. मग पहिला जो हे आहे शरीर आहे ते कुणी निर्माण केलं, ते कसं निर्माण केलं हा प्रश्न आहे. ऐसे पाहता उदंड लाभले, परी मुळी शरीर जैसे झाले, असे उभारले कोणे कैसे सिद्धाम. ही शंका पूर्वीच निर्माण झालेली होती एक समासापूर्वी. आता त्या शंकेचं उत्तर इथं समर्थ ह्या समासात येत आहे. ऐसी हे मागेल्या आशंका, राहत गेली ते ऐका, कदापि जाजू घेऊ नका, प्रत्ययो आलियाने श्राम. प्रत्यय आल्याशिवाय समर्थ म्हणतात की तुम्ही हे मान्य करू नका. प्रत्यय घ्या, तुम्ही स्वतः अनुभव घ्या. प्रत्ययाचे आहे प्रमाण, मूर्खास वाटे अप्रमाण, पिंडे प्रचित शब्द जाण, विश्वासासी श्राम. आता समर्थांनी पिंड हा शब्द वापरला. पिंड म्हणजे शरीर, पिंड म्हणजे व्यष्टी. कारण आता समष्टी, कारण आम्ही ज्या वेळेला व्यष्टी म्हणतो, आम्ही ज्या वेळेला पिंड म्हणतो, आम्ही ज्या वेळेला शरीर म्हणतो, त्यावेळेला आम्ही या समष्टीमध्येच आहोत, आम्ही या युनिव्हर्समध्येच आहोत. आम्ही असं आहे का की आम्ही इथे निर्माण झालो पण आम्ही पृथ्वीच्या बाहेर आहोत? आम्ही पृथ्वीच्या बाहेर नाही, आम्ही पृथ्वीवरच आहोत. आणि म्हणून पहिल्यांदा आम्ही पृथ्वी जाणून घेतली, पृथ्वी कशी झाली जाणून घेतली, आणि मग आता आम्ही प्रत्येक जीव म्हणजे पिंड कसा झाला त्यात आम्ही जाणून घेणार आहोत. ब्रह्मी मूळ माया झाली, त्याची अष्टधा प्रकृती बोलली, भूती त्रिगुणी काळली मूळ माया श्राम. ते मूळ माया वायू स्वरूप, वायूमध्ये जाणीवेचे रूप, त्याची इच्छा परी आरोप, ब्रह्मीन घडे श्राम. तथापि ब्रह्मी कल्पिला, परी तो शब्द वाया गेला, आत्मा निर्गुण संचला, शब्दातीत श्रीराम. आत्मा निर्गुण ब्रह्म, वस्तू ब्रह्म, नाम मात्र तितुका भ्रम, कल्पून लाविला संभ्रम, तरी तो लागणार नाही श्रीराम. तथापि अग्रहे लाविला, जरी धोंडा मारिला आकाशाला, आकाशावरी थुंकिला, तरी ते तुटेना श्रीराम. आता समर्थित म्हणतात की तोच मुद्दा मागच्याच समासावरून पुढे आहे की ब्रह्मी मूळ माया झाली, तिची अष्टधा प्रकृती बोलली. म्हणजे जी मूळ माया आहे बघा, ब्रह्मी निर्गुण निराकार आणि मूळ माया सगुण साकार, तिलाच अष्टधा प्रकृती म्हणलं. आणि अष्टधा प्रकृती का म्हणलं तर तिच्यामध्ये पंचमहाभूत आणि 3 गुण म्हणून 5 अधिक 3 8 म्हणून तिला अष्टधा प्रकृती म्हणतात. मग प्रकृती का म्हणलं? माया आणि प्रकृतीमध्ये फरक काय तर प्रकर्षेण कृती योग्यत्वात इति प्रकृती ही, म्हणजे माया आहे ही डॉर्मंट आहे, बीजरूप आहे, पण तिच्यामध्ये ऍक्शन झाल्यानंतर, तिच्यामध्ये कार्य करायला सुरुवात झाल्यानंतर तिला प्रकृती म्हणतात. नावं फक्त वेगवेगळी दिली, म्हणजे माया हीच प्रकृती आहे, फक्त माया डॉर्मंट आहे, प्रकृती ही ऍक्च्युली ऍक्टिव्ह आहे. आणि म्हणून ज्या वेळेला बीज आहे, आपण असं म्हणू की आपण ज्याला एखादं जर वनस्पतीचं आंब्याचं कोय घेतली तर आंब्याची कोय ही आपण मायेमध्ये आहे असं म्हणू. म्हणजे काय थोडक्यात किती डॉर्मंट आहे असं म्हणू. कारण कोय जर नुसती ठेवली तर आपण त्या कोळीमधनं झाड येणार नाही. पण जर ती कोय आपण जर घेतली आणि ती मातीमध्ये पुरली, तिला पाणी घातलं तर काय होईल तर त्या कोळीमधून एक कोंब फुटेल आणि कोंब फुटल्यानंतर हळूहळू तो कोंब मोठा होईल. तो कोंब जमिनीवरती आल्यानंतर काय होईल तर हळूहळू ते झाड मोठं होईल, त्याचा बुंधा मोठा होईल. मग त्या बुंध्याला अनेक फांद्या फुटतील, मग त्या फांद्याला अनेक उपफांद्या फुटतील आणि त्या उपफांद्या फुटल्यानंतर अनेक पानं फुटतील आणि मग त्याला
मोहोर येईल आणि ते मोहोर आल्यानंतर त्या मोहोरामध्ये परत त्याला आंबे लागतील आणि त्या आंब्यामध्ये कोय असेल. मग परत ती कोय खाली केल्यानंतर तिचं परत आंब्याचं झाड. ही जी सगळी प्रोसेस झाली त्याच्यामध्ये ऍक्शन आहे आणि म्हणून तिला प्रकृती म्हणलं. म्हणून जे जे काही आम्हाला ऍक्शन ओरिएंटेड दिसतं ती सगळी प्रकृती आहे. म्हणून आम्ही कोण आहे? आम्ही सगळे प्रकृती आहे. म्हणून आम्ही सुद्धा म्हणतो ना की या माणसाची प्रकृती उष्ण आहे, या माणसाची प्रकृती शीत आहे. म्हणजे काय तर माझा स्वभाव किंवा माझं शरीर दोन्ही असतील. स्वभाव म्हणजे माझं सूक्ष्म शरीर म्हणजे माझं अंतःकरण असेल किंवा माझं स्वतःचं शरीर असेल. आयुर्वेद जे शिकलेले असतील त्यांना माहिती आहे की आयुर्वेदामध्ये सुद्धा प्रकृती म्हणजे माझ्या शरीराचे वेगवेगळे प्रकार आहेत, उष्ण शीत वगैरे. तर मूळ ब्रह्ममाया झाली तेच अष्टधा प्रकृती बोलली, भूती त्रिगुणी कालवली मूळ माया असला. म्हणजे मूळ माया भूतांमध्ये कालवली म्हणलं, कालवली म्हणजे मिक्स केली आणि काय झालं त्या मूळ मायेचं अष्टधा प्रकृतीमध्ये रूपांतर झालं. मग ह्या अष्टधा प्रकृतीमध्ये काय झालं ते मूळ माया. पण मूळ माया कशी आहे? वायू स्वरूप आहे, वायूमध्ये जाणीवेचे रूप आहे. त्याची इच्छा परी आरोप ब्रह्मीन घडे सदा. पण जर वायूमध्ये जाणीव आहे आणि आपण मागच्याला बघितलं की वायूचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे काय तर सत्व आणि दुसरं म्हणजे काय तर रजोगुण आणि तमोगुण. सत्व हे जाणीवेचं रूप आहे आणि रजोगुण आणि तमोगुण हे इच्छेचं डिझायर किंवा संकल्पाचं रूप आहे. पण हे ब्रह्मीन घडे. जरी आकाशापासून आम्ही निर्मिती चालू केलेली असली, जरी आम्ही आकाश वायू असं जरी म्हणलेलं असलं, पण तरी सुद्धा आमच्या इथं शंका निर्माण होईल की अरे जर आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून आप आणि आप आणि पृथ्वी असं जर असेल आणि हे ब्रह्मापासून जर झालेलं असेल तर ब्रह्मामध्ये सुद्धा संकल्प येईल, ब्रह्मामध्ये सुद्धा इच्छा निर्माण होईल, ब्रह्मामध्ये सुद्धा वासना होईल. असं जर आम्हाला कुणाला जर वाटलं, असं जर आम्हाला शंका असेल तर समर्थ म्हणतात तर ते शक्य नाही. जरीही हे ब्रह्मापासून निर्माण झालं, म्हणजे ब्रह्म म्हणजे कुठं आकाशापेक्षा वरती. कारण नेहमी आपण निर्मिती सांगताना आकाशापासून खाली सांगतो, पण ब्रह्म आणि आकाश ह्याच्यामध्ये फक्त फरक आहे की ब्रह्म हे निर्गुण निराकार आहे, त्याच्यामध्ये कुठलेही गुण नाही, आकार नाही. आणि आकाश याच्यामध्ये गुण आहेत आणि त्याला आकार आहे आणि म्हणून ते सगुणात्मक आहे. म्हणून इथे परत एकदा स्पष्ट करताना सांगतात की जरी आम्ही या निर्मितीचा ज्याला विचार करतो त्याला कधीही आम्ही विसरता कामा नये की आत्मा निर्गुण संचला, तो शब्दातीत आहे, शब्दाच्या पलीकडे आहे. आत्मा निर्गुण वस्तू ब्रह्म, नाम मात्र तुका ब्रह्म. कधीही त्याला आम्ही त्याला फक्त काहीतरी आम्हाला त्याला नाव दिलं पाहिजे, कारण त्याच्याशिवाय आम्हाला एक्सप्लेन करता येणार नाही. म्हणून त्याला ब्रह्म असं नाव दिलं. त्याला म्हणून आम्ही वेगवेगळी नावं सुद्धा दिलेली आहेत की ब्रह्म कुणी आत्मा म्हणतो, कुणी ब्रह्म म्हणतो, परब्रह्म म्हणतात, परमात्मा म्हणतात. पण ही सगळी नावं फक्त एक्सप्लेन करण्यासाठी आहेत. त्याच्यामध्ये नाम मात्र सुद्धा, नाम हा त्याचा अंश नाही, त्याला नाव नाही, तो त्याला आकार नाही. नाम आणि आकार हा फक्त प्रकृतीमध्ये मूळ मायेपासून खाली जे आहेत तिथून फक्त त्याला आहे. बाकी ब्रह्माला कुठलाही नाम मात्र आणि जर असेल तर तो भ्रम आहे असं इथं समर्थ सांगतात. एवढं फक्त लक्षात ठेवा. आता काही जर शंका असतील तर आपण नंतर विचारू. कल्पून लाविला संभ्रम तरी तो लागणारा नाही श्रीराम, तथापि अग्रह हे लाविला, जरी धोंडा मारिला आकाशाला, आकाशावरी थुंकिला तरी ते राम. तो उदाहरण छान देतात की म्हणले की आकाशाला आता कसं म्हणजे एक्सप्लेन कसं करायचं की ब्रह्म ते निर्गुण निराकार आहे. तर आपल्याला मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की आकाश आणि ब्रह्म ऑलमोस्ट सिमिलर आहे. ऑलमोस्ट जरी सिमिलर असेल तरी ते सिमिलर नाही. पण आपल्याला समजण्याच्या दृष्टीनं, करण्याच्या दृष्टीनं आपण आकाशाला समजून घेऊ. आणि आकाशाला जर धोंडा मारला, आकाशाला दगड मारला तर आकाशाला लागेल का? आकाशावर मी थुंकलो तरी ते मी थुंकलं जाईल का? नाही. याचं कारण काय की आकाश हे मला माझ्या सेन्सेसच्या बियॉन्ड आहे आणि परब्रह्म हे आकाशाच्या बियॉन्ड असल्यामुळे समजण्यासाठी मी आकाश हे उदाहरण घेतलं, दृष्टांत घेतला. तसं ते ब्रह्म हे संबंध नामरूपाच्या पलीकडे आहे, नामरूपाच्या अतीत आहे. तैसे ब्रह्म निर्विकार
निर्विकारी लाविती विकार, विकार नासे निर्विकार जैसे तैसे सिद्धार्थ. आता ऐका प्रत्यय जाणोनी धरावा निश्चय, तरीच पावीचे जयो अनुभवाचा सिद्धांत. म्हणून समर्थ म्हणतात की अनुभव घ्या, आम्ही एक्सपेरिमेंट करावा, कारण हा विचारांचा एक्सपेरिमेंट आहे. दिस इज इंटेलेक्च्युअल एक्सपेरिमेंट. की आकाशावर मी थुंकू शकत नाही, आकाशाला मी हात लावू शकत नाही, आकाशाला धोंडा मारू शकत नाही, दगड मारू शकत नाही. कारण का की आकाश नामरूपाच्या पलीकडे आहे, ते निर्विकार आहे. आय कॅनॉट, माझ्या डोळ्यांनी माझ्या कानांनी मी आकाशाला काहीही मी एक्सप्लेन करू शकत नाही, मी त्याला सेन्सेसनी अनुभवू शकत नाही, पण मी त्याला समजू शकतो. आणि हा जो अनुभवाचा प्रकार आहे, समजण्याचा, हेच ब्रह्माला समजण्याचा प्रकार आहे. त्यामुळे हा एक्सपेरिमेंट ज्याला करतो त्यावेळेला हे आम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. माया ब्रह्मी जो समीर, त्यात जाणावा तो ईश्वर, ईश्वर आणि सर्वेश्वर तयासीच बोली दिसला. जो माया ब्रह्मामध्ये समीर म्हणजे वारा, तोच ईश्वर जाणावा, असं आपण मगाशी बघितलं. तेच इथं समर्थ सांगतात परत एकदा, ईश्वर आणि सर्वेश्वर तयासीच. ईश्वर आणि सर्वेश्वर, सर्वेश्वर म्हणजे सर्वांचा ईश्वर, म्हणजेच द मेन गॉड, किंवा आपण जो म्हणतो ना परमेश्वर. परमेश्वर म्हणजे कोण? सर्वेश्वर. आणि त्याच्यामधून आलेले अनेक ईश्वर म्हणजे अनेक, कारण म्हणून आम्ही ईश्वराची अनेक नावं आहेत. शंकराला सुद्धा आम्ही वेगवेगळी नावं देतो. जर आम्ही बघितलं हटकेश्वर असं नाव देतो, किंवा तुम्ही जर अनेक देवळांमध्ये महेश्वर म्हणतो. म्हणजे जिथं कुठलंही नाव घेतो आणि त्याला ईश्वर लावतो. म्हणजे असे वेगवेगळे आम्ही ईश्वराचे सुद्धा वेगवेगळे प्रकार करतो. आणि जो सगळ्यात श्रेष्ठ आहे, जो मुख्य आहे, तो परमेश्वर किंवा सर्वेश्वर. तोची ईश्वर गुणासी आला, त्याचा त्रिगुण भेद झाला, ब्रह्मा विष्णू महेश उपजला ते तये ठाईस राम. आणि म्हणून पहिल्यांदा जो सर्वेश्वर किंवा ईश्वर, एका ईश्वरापासून तीन ईश्वर निर्माण झाले. फक्त निर्माण झाले म्हणजे काय की फक्त त्याची नावं केली. ईश्वर एकच आहे. जसं मला वेगवेगळी नावं आहेत, मला कोणी विवेक म्हणतं, मला कोणी बाबा म्हणतं, मला कोणी मामा म्हणतं, मला कोणी काका म्हणतं. म्हणजे एकाच माणसाला जशी वेगवेगळी नावं आहेत, तसंच आम्ही त्या एका ईश्वराला, परमेश्वराला तीन नावं दिली. ब्रह्मा विष्णू महेश उपजला म्हणलंय. उपजला म्हणजे आम्ही तो निर्माण केला. तो तीन वेगवेगळे असतीलच असं सांगता येत नाही, पण आम्ही ते तीन का समजले तर आमच्या समजण्यासाठी केले. आणि म्हणलं की जो उत्पत्ती आहे तो आहे ब्रह्मदेव. जे स्थिती म्हणजे जे आता सगळं आमचं चाललेलं आहे त्याला विष्णू म्हणलं. आणि जो संहार करतो त्याला महेश म्हणले. सत्व रज आणि तम हे त्रिगुण उत्तमोत्तम त्यांच्या स्वरूपाचा अनुक्रम मागा निरोपील असला. मागच्याच समासामध्ये हे त्रिगुण म्हणजे काय सांगितलं होतं, सत्वगुण रजतम म्हणजे काय सांगितलं होतं. जाणता विष्णू भगवान, जाणता निर्णता चतुरानन, निर्णता महेश पंचानन अत्यंत घोळास. म्हणून समज परत एक्सप्लेन करतात की त्यांचे, कारण त्यांचे गुण आहेत प्रत्येकाचे. कारण आता हे सगळं आपण गुणामध्ये प्रकृतीमध्ये आहे, आणि प्रकृतीमध्ये असल्यामुळे जाणता विष्णू म्हणून आम्हाला जो शक्ती देतो जाणण्याची, समजण्याची, ज्ञान घेण्याची, ती शक्ती कोण देतो? विष्णू देतो. म्हणून आपण मागच्या पहिल्या समासामध्ये जर आपण पाहिलेलं होतं की मनश्चास्मी ज्याला भगवान म्हणतात, की भगवान विष्णू म्हणतात, आपले श्रीकृष्ण भगवान म्हणतात की इंद्रियाणा मनश्चास्मी, म्हणजे तुझ्या या शरीरामध्ये जे एक इंद्रिय आहे, अलौकिक इंद्रिय, आणि की जे म्हणजे काय अंतःकरण, ते मी आहे. आणि त्या अंतःकरणामध्ये जाणण्याची शक्ती हे सुद्धा मीच आहे. म्हणजे कोण? तर भगवान विष्णू आम्हाला स्थितीमध्ये आम्हाला किती उपयोगाचे आहेत. म्हणून भगवान विष्णू सुद्धा या पृथ्वीवर सगळ्या लेकरांची, म्हणजे आमचं जर आम्ही सगळ्यात जर ट्रेस करत गेलो, मनु आणि शतरूपा यांची उत्पत्ती कशी झाली? तर यांची उत्पत्ती ब्रह्मामधून झाली, ब्रह्माजी मधून झाली. आणि ब्रह्माजीला कुणी निर्माण केलं? तर ब्रह्माजीला विष्णूंनी निर्माण केलं. म्हणून विष्णूच्या नाभीमधून ब्रह्मकमळामध्ये मिस्टर ब्रह्माजी आहेत. आणि ब्रह्माजींनी ते वायू स्वरूप असल्यामुळे, त्यांच्यामध्ये सत्वरूप शक्ती असल्यामुळे त्यांनी संबंध सृष्टीची निर्मिती केली. कोणी? विष्णू सत्वरूप आहेत. विष्णूंच्या नाभी कमलामधून ब्रह्माजी हे रजोगुण प्रधान देवता आहे. आणि रजोगुण प्रधान असल्यामुळे त्यांनी फक्त त्यांचा संकल्प केला
पण ती संकल्प त्यांचा का फक्त आमचे संकल्प होत नाही, त्यांचा संकल्प, कारण त्यांच्या संकल्पाला शक्ती आहे, कारण ते देवता रूप आहे. आणि म्हणून त्यांनी जो संकल्प केला त्या संकल्पातून ही सगळी सृष्टी निर्माण झाली. ही सृष्टी म्हणजे काय? हे सगळं ग्रह, गोलक, पृथ्वी, सूर्य, पृथ्वी, हे सगळं दिसतंय. हे सगळं म्हणजे हे सगळे नियम कुणी केलेत बघा. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, कुठल्या फोर्सनी सूर्याभोवती पृथ्वी फिरते, कुठल्या फोर्सनी पृथ्वी स्वतःभोवती फिरते, कुठल्या फोर्सनी चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, कुठल्या फोर्सनी आम्ही या पृथ्वीवर राहतो, हे सगळे जे नियम आहेत. कधी पाऊस पडला पाहिजे, कधी पाऊस पडला नाही पाहिजे, कधी वारा व्हायला पाहिजे, कधी पौर्णिमा यायला पाहिजे, कधी अमावस्या यायला पाहिजे, कधी भरती व्हायला पाहिजे, कधी ओहोटी व्हायला पाहिजे, कधी आम्हाला तो वारा व्हायल्यानंतर आम्ही ऑक्सिजन घेतला पाहिजे. हे सगळं डिझाईन आणि हे सगळं जे एक्झिक्युशन आहे हे कुणी केलं तर ब्रह्मा, विष्णू, महेश. म्हणून एक्झिक्युशन कोण आहे तर विष्णूजी एक्झिक्युशन आहेत. आणि म्हणून पृथ्वीवर ज्या ज्या वेळेला प्रॉब्लेम आले, ज्या ज्या वेळेला इश्यूज आले, त्या त्या वेळेला भगवान विष्णूंनी अवतार घेतलेले आहेत. तो वामन अवतार असेल, तो नृसिंह अवतार असेल, रामावतार असेल, श्रीकृष्ण अवतार असेल, त्या त्या वेळेला विष्णूंनीच फक्त अवतार घेतलेले आहेत. कारण विष्णू हे स्थितिरूप आहे. म्हणजे या सगळ्या पृथ्वीचं, या सगळ्या जीवांचं, या सगळ्या युनिव्हर्सचं पालन पोषण करण्याची जबाबदारी विष्णूंची असल्यामुळे विष्णूंनी सगळे अवतार घेतलेले. आणि म्हणून म्हणतात की म्हणून जाणता विष्णू भगवान, जाणता निर्णता चतुरानन, म्हणजे मिश्र रजोगुण प्रधान, म्हणजे जाणणारा आणि न जाणणारा असणारा कोण आहे तो मिक्स आहे. तो कोण आहे तर तो ब्रह्माजी आहे. आणि निर्णता महेश पंचानन, अत्यंत भोळा सजा संहार करणारा हा महेश म्हणजे शंकर आहे. तो अत्यंत भोळा आहे. त्रिगुण त्रिगुणी कालविलय, कैसे होती वेगळा आले, परी विशेष न्यून भासले, ते बोलावे लागत श्रीराम. आणि म्हणून हे सगळे त्रिगुण एकात्मिकात कालवले. त्यामुळे असं सेपरेटली आम्हाला सांगता येत नाही की आत्ता सकून आमच्यामध्ये सुद्धा तिन्ही गुण एकत्र कालवले असल्यासारखे. वी कॅनॉट डिफरन्शिएट अवर सेल्फ. हा माणूस अत्यंत सत्वगुण प्रधान आहे असं नाहीये. कारण का की आम्ही रात्री ज्यावेळेला आम्हाला तमोगुण होतो त्यावेळेला आम्ही झोपतो, त्यावेळेला आमचा तमोगुण प्रधान होतो. ज्या वेळेला दिवसामध्ये आम्ही रजोगुण प्रधान होतो आणि आम्ही ऍक्शन करतो, आम्ही काहीतरी काम करतो, आम्ही एका जागेवर शांतपणे बसू शकत नाही. आणि सकाळच्या वेळेला, पहाटेच्या वेळेला आम्ही सत्वगुण प्रधान असतो. तेव्हा आमच्यामध्ये सुद्धा तिन्ही गुण आहेत. आणि म्हणून ते कालवल्यासारखे आहेत, ते आम्हाला वेगळे काढता येत नाहीत. म्हणून पण तरी सुद्धा ते आम्हाला जाणून घ्यायला लागतं. म्हणून समर्थांनी किती विचार केलाय बघा, की या सगळ्या गोष्टी आम्ही ज्याला विचार करतो त्यावेळेलाच आम्हाला कळतं की अरे मी कसा नक्की ऑपरेट करतो. आधी मी कसा झालेलो आहे आणि मी आता कसा ऑपरेट करतो, एक्झिक्यूट करतो. मी म्हणजे थोडक्यात काय की माझा जन्म कसा झालेला आहे आणि माझा जन्म होऊन मी पृथ्वीवर कसा मी एक्झिक्यूट करतोय. माझ्या आयुष्याचं जेवढं काय असेल तेवढं 50, 60, 70, 80, 90 वर्ष जे काय असेल त्या ह्याच्यामध्ये मी कसा विचार करतो, मी कसं काम करतो, कोण मला काम करायला मदत करतो, कोण मला विचार करायला मदत करतो. म्हणून मी कुठली उपासना केलेली पाहिजे बघा. म्हणून उपासना करताना नेहमी भगवान विष्णूंची उपासना ही सर्वात जास्त केली जाते. कारण का की भगवान विष्णू रामावतार असेल, कृष्णावतार असेल, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये भगवान विष्णूंची उपासना केली जाते. पण रजोगुणी प्रधान मिस्टर ब्रह्मदेव म्हणजे थोडक्यात ब्रह्माजी यांची उपासना फार कमी केली जाते. महेश हे जरी आम्हाला निर्णता जरी म्हणलेले असेल तरी सुद्धा त्या निर्णताला अज्ञानावर मात करण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. आणि म्हणून महेश शंकर हेच ज्ञानाची सुद्धा देवता आहे. म्हणून आम्हाला ज्ञान देणारे कोण आहेत तर ते महेश आहेत. महेश म्हणजेच शंकर म्हणजेच जे ज्ञानाची सर्व प्रकारे जर आम्ही बघितलं तर ज्ञानाची देवता ही शंकराकडून. म्हणून शंकरांनी पहिली गीता कोणी सांगितली? गीता ही शंकरांनी पार्वतीला सांगितली. म्हणून ज्ञान हे शंकरामध्ये अधिष्ठित आहे. वायोमध्ये विष्णू होता, तो वायो स्वरूपची तत्वता, पुढे झाला देह धरता चतुर्भुज श्रीराम. म्हणून समर्थ सांगतात की अरे विष्णू हा वायो स्वरूपच आहे, पण पुढे झाला देह धरता चतुर्भुज, तो चतुर्भुज झाला, देहधारी झाला.
पण तो आमच्यासारखा 2 हातवाला झाला नाही, तर कारण त्याचा तो शक्ती असणारा आहे, तो देवता आहे, तो त्याच्या मनानी, कारण का की तो सत्वगुण प्रधान असल्यामुळे, त्याचा संकल्प सुद्धा मोठा असल्यामुळे, मी जर उपासना केली तर माझ्या संकल्पाला सुद्धा शक्ती निर्माण होईल. पण म्हणून माझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक काय आहे नारायणामध्ये, तर तो शक्तिवान असल्यामुळे तो ज्यावेळेला देह धारण करतो त्यावेळेला सुद्धा तो चतुर्भुज देह धारण करतो, आणि मी तो त्याच्या इच्छेनं धारण करतो, कारण त्याची प्रकृती म्हणजे त्याची शक्ती त्याच्या अधीन आहे आणि मी प्रकृतीच्या अधीन आहे. बघा हा फरक आहे माझ्यामध्ये आणि भगवान विष्णूमध्ये. फरक काय माझ्यामध्ये, भगवान विष्णू म्हणून गीतेमध्ये सुद्धा समर्थ भगवान म्हणतात की मी माझ्या सामर्थ्यानं, माझ्या प्रकृतीच्या सामर्थ्यानं मला पाहिजे तसा मी अवतार घेतो, म्हणजे मी खाली येतो. वायू स्वरूप आहे तो मी खाली येतो, आणि म्हणून तो जे स्वरूप आहे ते चतुर्भुज रूप आहे, आणि मी प्रकृतीमध्ये मायेमध्ये माझ्या इच्छेमध्ये अडकल्यामुळं मला 4 हात न होता 2 हात होतात, माझी शक्ती कमी होते, मला नियमन करणारा होतो, तो नियामक आहे आणि मी नियमन होणार आहे. तो नियम ठरवतो आणि मी त्या नियमाप्रमाणे एक्झिक्यूट करतो. म्हणून माझी शक्ती कमी आहे, माझी बुद्धी कमी आहे, माझं सर्व काही कमी आहे. तैसाच ब्रह्मा आणि महेश देह धरती सावकाश गुप्त प्रकट होता तयास वेळ नाही सर. तसंच जसं विष्णू आहे तसंच ब्रह्मा आणि महेश आहेत, ते सुद्धा देहधारी आहेत. त्यांना ते गुप्त होतात, ते प्रकट होतात, त्यांना फारसा वेळ लागत नाही, कारण त्यांच्याकडे जी शक्ती आहे ती मूळ मायेची, गुणशोभिनी मायेची शक्ती आहे, आणि ती शक्ती ही त्यांच्याकडे आहे, माझ्याकडे नाही. आता रोकडी प्रचिती मनुष्य गुप्त प्रगटती मा त्या देवाच्याच मूर्ती सामर्थ्यवंत सदा. आणि समर्थ म्हणतात की ह्याला अनुभव काय, तर अरे त्या काळात रोकडी प्रचिती मनुष्य सुद्धा गुप्त होत होता, मनुष्य सुद्धा प्रगट होत होता. याचं कारण काय होतं की त्या काळामध्ये बघा, म्हणजे फार काळ गेलेला नाही, म्हणजे काळामध्ये किती ऱ्हास झालेला आहे, किती काळामध्ये अधपतन झालेलं आहे. बघा आज म्हणजे त्या काळापूर्वी 300 वर्षापूर्वी, म्हणजे त्याच्या पूर्वी सुद्धा, आता बघा पूर्वी आपल्याला माहिती आहे आपल्या वाङ्मयामध्ये दिलेलं आहे की पूर्वी राग गायल्यानंतर जर पाऊस पडायचा, राग गायल्यानंतर म्हणजे मेघमल्हार राग जर गायल्यानंतर ऑटोमॅटिकली पाऊस पडायचा, म्हणजे त्यावेळेला माणसाकडे शक्ती होती, किंवा माणसांमध्ये एक सत्य संकल्प असायचा की तिने जर समजा काही बोललं तर ते खरं व्हायचं. म्हणजे मनुष्याच्या मध्ये सुद्धा आजच्या तुलनेनं आमच्यामध्ये असलेलं सामर्थ्य आणि 300 वर्षापूर्वी असलेलं सामर्थ्य, 600 वर्षापूर्वी असलेलं मनुष्याचं सामर्थ्य, 2000 वर्षापूर्वी असलेलं मनुष्याचं सामर्थ्य हे कमी कमी होत चाललंय, आम्हाला लक्षात येईल. माऊलींनी रेड्याच्या तोंडी वेद वदवले, माऊलींनी जड भिंत चालवली, शंकराचार्यांनी 2000 वर्षापूर्वी परकाया प्रवेश केला. पण जसं जसं असं वेळ चाललेला आहे, टाइम स्केलनी जसं आम्ही खाली चाललो आहे, तसं मनुष्याची शक्ती कमी 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 होत चाललेली आहे. मनुष्य हा अजून कमी सामर्थ्यवान होत चाललेला आहे. याचं कारण काय की आमचे आचार भ्रष्ट आहेत, आमचे विचार भ्रष्ट आहेत, आम्ही जे अन्न खातो ते भ्रष्ट आहे. म्हणजे बघा किती कसं सायन्स आहे बघा. आम्ही जे अन्न खातो, आता आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की व्हेरी सिम्पल की ऑर्गॅनिक फूड आणि इनऑर्गॅनिक फूड, ऑर्गॅनिक फूड मध्ये केमिकल्स वापरलेले नसतात, बरोबर आहे ना. तसं, आणि म्हणून आम्हाला रोग होऊ नयेत म्हणून आम्ही ऑर्गॅनिक फूड खातो. पण आम्हीच आमच्या सोयीसाठी आम्हीच त्या भेसळ केली, कशामध्ये, अन्नामध्ये भेसळ केली. म्हणून काय केलं, आम्हीच जो पीक वाढवण्यासाठी आम्ही वेगवेगळे शाळू हायब्रिड असे ज्वारीचे प्रकार काढले. आम्हीच आमच्या हितासाठी, आमच्या स्वार्थासाठी गायीमध्ये जर्सी गायी काढल्या. म्हणजे थोडक्यात काय केलं, आम्ही आर्टिफिशियल फूड मध्ये रूपांतर होण्यामध्ये झालो. त्याच्यामुळे काय झालं, आमची शक्ती कमी झाली, आमचं सामर्थ्य कमी झालं. म्हणून आम्ही आज बोललो तर आमच्यात ना, आज मला सांगा की कुणी मेघमल्हार गायल्यानंतर आज पाऊस पडेल का?
कुणीही किती सामर्थ्यवान गायक असेल पडू शकणार नाही, कारण तेवढं सामर्थ्य आज आमच्यामध्ये नाही, म्हणजे आमच्यामध्ये म्हणजे आता सध्या काळच्या मनुष्यामध्ये नाही. पण ह्याचा अर्थ पूर्वी नव्हता असं नाही. पूर्वी आमच्यापेक्षा जास्त माणसं हे होती, कारण का की त्यांच्यामध्ये आचार चांगले होते. आज आमच्यामध्ये आचार नाही. आम्ही काही खातो, जे खाऊ नये ते खातो, जे करू नये ते करतो, आणि म्हणून आमच्यामध्ये शक्ती कमी आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की समर्थ म्हणतात की तुम्ही शक्तिवान नाही, याचा अर्थ असा नाही की मनुष्य शक्तिवान नाही. पूर्वी मनुष्य शक्तिवान होता, भले देवांपेक्षा कमी शक्तिवान असेल, पण तो शक्तिवान होता आत्ताच्या मनुष्यापेक्षा. ही रोकडी प्रचिती तुम्ही घेतली पाहिजे असं समर्थ सांगतात. आणि आम्हाला सुद्धा आमच्या वाङ्मयांमधून आम्हाला माहिती आहे. आणि म्हणून इथे म्हणतात की देवदेवता भूते देवदेवता भूते देवते चढते सामर्थ्य तेथे येथेची न्याय राक्षसाते सामर्थ्य काय असला. म्हणजे जसं जसं आम्ही वरती जात जातो तसं तसं सामर्थ्य वाढतं. म्हणून देवदेवता यांचं सामर्थ्य सगळ्यात जास्त आहे. देवतांमध्ये सुद्धा डिफरन्सिएशन आहे. ज्या कुट्टी देवता म्हणतात त्याला, त्यांची शक्ती कमी आहे. म्हणजे देवदेवतांमध्ये सुद्धा हायरार्की आहे, डिफरन्सिएशन आहे. तसं राक्षसांमध्ये सुद्धा आहे. म्हणून इथे समर्थ सांगतात की झोटिंग वायो स्वरूप असती सवेच खुळखुळा चालती खोबरी खारिका टाकून देती अकस्मात श्रीराम. म्हणून पूर्वीच्या काळामध्ये झोटिंग नावाचा प्रकार होता की अंगात आलेला माणूस असेल तो कसं म्हणतात की तो वायू स्वरूप असती. आणि म्हणून ते म्हणतात की तो ज्याला चालतो झोटिंग माणूस झोटिंग येतो त्यावेळेला खुळखुळा चालती. म्हणजे समर्थांच्या काळामध्ये हे सगळं असणार, त्या अर्थी समर्थांनी लिहिलेलं आहे. आणि समर्थ म्हणतात की तुम्ही अनुभव घ्या, आणि त्या काळामध्ये तो अनुभव लोकांना आलेला आहे, म्हणून ते समर्थांनी ते इथं लिहिलेलं आहे. पुढे म्हणतात की अवघेची न्याय अभावे तरी ते बहुतास ठावे आपुल्याला अनुभवे विश्वलोक जाणती सिद्धा. मनुष्य धरती शरीर वेश नाना परकाया प्रवेश मातो जगदीश परमात्मा जगदीश कैसा न तरी सिद्धा. समर्थ म्हणतात की मनुष्यामध्ये सुद्धा परकाया प्रवेश. समर्थांनी रेफरन्स कोणाचा असेल त्यांच्या डोळ्यासमोर? शंकराचार्यांचा असेल की शंकराचार्यांनी परकाया प्रवेश केलेला होता. म्हणजे त्याला ते मनुष्य होते तरी सुद्धा त्यांनी परकाया प्रवेश केला होता. हा चमत्कार केलेला होता. मग जर मनुष्याला जर परकाया प्रवेश जर होत असेल तर त्या परमात्म्याला, त्या जगदीशाला तो काहीही करेल याच्यात कुठलीही शंका नाही. आणि म्हणून इथे म्हणतात की म्हणून आम्ही देवाला का नमस्कार करतो की आम्हाला माहितीये की तो आमच्यापेक्षा प्रचंड शक्ती आहे, आणि त्यानं जर मनात आणलं तर आम्हाला जे जे काही आमच्यावर संकट आहेत ते सगळं तो सोडू शकतो. आमचे सगळे प्रॉब्लेम तो सोडू शकतो, कारण तो शक्तिवान आहे. पण तो वायो स्वरूप आहे. समर्थांना इथे सांगायचं आहे म्हणून वायो स्वरूपी देह धरिले ब्रह्मा विष्णू महेश झाले पुढे त्याची विस्तारले पुत्र पौत्री सुद्धा. आणि म्हणून ते समर्थ सांगतात की पहिलं जे ट्रान्झिशन आहे वायो स्वरूप ब्रह्मा विष्णू महेशांचं ट्रान्झिशन, वायुरूप ते आहेत, पण त्यांनी मनु आणि शतरूपा हा पहिल्यांदा देह धारण केलेला माणूस मनुष्य त्यांनी निर्माण केला. म्हणजे कुणी निर्माण केला? ब्रह्मा विष्णू महेश वायुरूप स्वरूपातून त्यांनी धारण केला. याच्यामध्ये काहीही शंका घेण्याचं कारण नाही असं समर्थित लॉजिकली सांगताय. आणि मग म्हणून ज्यावेळेला त्यांनी जे संकल्पाने जर केलं असेल तर तिथून पुढे सगळं चालू झालं. अंतरीच स्त्रिया कल्पिल्या, तो त्या कल्पित्याच निर्माण झाल्या, परितयापासून प्रजा निर्मिल्या नाही तर कदा सर. आणि म्हणून त्याच्यानंतर मग साखळी कधी तुटलेली नाही. म्हणून शरीरापासून शरीर निर्माण होतात हे आम्हाला माहिती आहे. म्हणून पहिल्या मनुष्यत रूपापासून ते कसे निर्माण झाले त्याचं उदाहरण इथं समर्थ, त्याचं एक्सप्लेनेशन समर्थ इथं देतात. आणि त्याच्यानंतर पुढचं सगळं आपल्याला माहिती आहे. इच्छुन पुत्र कल्पिले ते प्रसंगी निर्माण झाले येणे प्रकारे वर्तिले हरिहराधिक. आणि म्हणून आम्ही का देवाची पूजा करायची, आम्ही का देवाला मानायचं, का आम्ही उपास तापास करायचे, का आम्ही त्यांना प्रसन्न करून घ्यायचं, का त्यांना त्यांच्यासाठी आम्ही यत्न करायचे, याचं कारण आहे की भगवंतांनी पण आम्हाला सांगितलेलं आहे की जर मनुष्यानी त्यांना त्यांची पूजा केली, त्यांना प्रसन्न करून घेतलं, तर ते आम्हाला या इहलोकामध्ये, या पृथ्वी तलावर आमची जी काही संकट आहेत, आमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आम्हाला सॉल्व्ह करायला ते मदत करतील. आणि म्हणून तुम्ही त्यांना काय मदत करा, तर तुम्ही त्यांना प्रसन्न करून घ्या, तुम्ही त्यांना हवन करा, आणि ते वायू स्वरूप असलेले देवदेवता तुम्हाला मदत करतील. म्हणजे काय? गिव्ह अँड टेक. म्हणून आमच्या संस्कृतीमध्ये गिव्ह अँड टेक आहे की आम्ही एकमेकांना मदत करावी, एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. हे कुठून आलं? म्हणजे जसं आम्ही
देवता आणि आमचं रिलेशन आहे मनुष्याचं, तसं मनुष्याचं सुद्धा रिलेशन आहे. कारण तेच लॉजिक एक्सपांड्स. पुढे ब्रह्मयाने सृष्टी कल्पिली, इच्छे सरसी सृष्टी झाली. आता बघा, म्हणजे तेच आपलं पुढे ब्रह्मयाने सृष्टी कल्पिली, इच्छे सरसी सृष्टी झाली, जीवसृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवे श्रीराम. म्हणून या ब्रह्मदेवानं, म्हणून ब्रह्मदेव हे सर्व सृष्टीचे कर्ते आहेत असं मी म्हणलेलं आहे. नाना प्रकारे प्राणी कल्पिले, इच्छे सरीसे निर्माण झाले, अवघे जोडेची उदेले, अंडज जारजाधिक. आणि आता बघा, पूर्वी समर्थाने सांगितलं होतं, आपणही अनेक वेळेला ते कव्हर केलेलं आहे की मग ह्या सगळ्यातून अनेक सगळे निर्माण झाले. कुठले? वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी या सृष्टीवर, या समष्टीमध्ये, या सगळ्या युनिव्हर्समध्ये पृथ्वी निर्माण झाली. आकाश, वायू, अग्नी, आप आणि पृथ्वी हे निर्माण झाल्यानंतर, सगळी सृष्टी निर्माण झाल्यानंतर मग काय झालं? सृष्टी झाल्यानंतर हे घर निर्माण झालं, आणि घर निर्माण केल्यानंतर त्या घरामध्ये राहण्यासाठी कोणीतरी पाहिजे, आणि म्हणून मग हे सगळे प्राणी निर्माण झाले. ते कसे? तर जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्बीज. जरायुज म्हणजे आमची शरीर, म्हणजे जी मनुष्यापासून जे मनुष्य निर्माण होतात, गर्भापासून जी शरीर निर्माण होतात ते झाले जरायुज. त्याच्यामध्ये मोठे मोठे पशु आले, वाघ, सिंह, हत्ती असे आले. मनुष्य जन्म आला, मनुष्य प्राणी आला, म्हणून त्याला प्राणीच म्हणलेलं आहे. नंतर काय झालं? तर जरायुज, अंडज, अंड्यामधून निर्माण होणारे सगळे पक्षी आले. त्याच्यामध्ये नाग म्हणजे सरपटणारे प्राणी आले. उद्बीज म्हणजे हे सगळे झाडं झुडपं आली, वेली आल्या. की उद्बीज म्हणजे काय? जमीन दुभंगून निर्माण होणारी शरीर, म्हणून ती सुद्धा शरीर आहेत, म्हणून ती सुद्धा हे जीवच आहेत. कारण त्यांना सुद्धा अंतःकरण आहे. फक्त त्यांचं अंतःकरण हे आमच्या अंतःकरणासारखं नाही. कारण का? की आमचं अंतःकरण, डार्विनचा सिद्धांत घेईन की काय? तर आम्ही इव्होल्युशन झालेलं आहे, आणि इव्होल्युशन झाल्यामुळे आमची बुद्धी ही अजून जास्त तयार झालेली असल्यामुळे आम्ही विचार करू शकतो. आणि त्यांची बुद्धी म्हणजे कुणाची, झाडाझुडपांची बुद्धी एवढी प्रगत नसल्यामुळे ते विचार करू शकत नाहीत, पण त्यांना सुद्धा इमोशन्स आहेत, भावभावना आहेत. पशूंना भावभावना आहेत, त्यांना सुद्धा इंटेलिजन्शिया आहे, बुद्धी आहे. आमच्या एवढी नाही आहे, पण त्यांच्याकडे सुद्धा बुद्धी आहे. झाडाझुडपांपेक्षा कमी, जरा जास्त बुद्धी पशुपक्ष्यांकडे आहे, पशुपक्ष्यांच्या पेक्षा जास्त बुद्धी माणसाकडे आहे, माणसापेक्षा जास्त बुद्धी देवदेवतांकडे आहे. लॉजिक आहे सगळं. एक जलस्वेदापासूनही झाले, ते प्राणी स्वेदज बोलते, घामापासून म्हणजे मॉइश्चर पासून जे निर्माण जातात, जे पावसाळ्यामध्ये जे निर्माण होतात ते काही तासच असतात, अवेलेबल होतात, आणि नंतर ते मरून जातात, त्यांना स्वेदज म्हणलं. पण हे सुद्धा सगळे जीव प्राणी निर्माण झाले. एक वायोकरिता झाले, अकस्मात उद्भीज श्रीराम. मनुष्याची गौड विद्या, राक्षसाची ओडंबरी विद्या, ब्रह्मयाची सृष्टी विद्या, येणे प्रकारे श्रीराम. म्हणून ही विद्याच आहे. जशी सृष्टी निर्माण करण्यासाठी एक विद्या लागते, ज्ञान लागतं. ते ज्ञान आमच्याकडे आहे का? आमच्याकडे नाही. ते कोणाकडे आहे? ब्रह्मदेवाकडे आहे. आणि म्हणून ब्रह्मदेवानी ती नॉलेज असल्यामुळे त्यांनी ही सगळी सृष्टी निर्माण केली. आम्ही सुद्धा सृष्टी निर्माण करतो, पण आमचं नोहाऊ हे स्मॉल आहे, छोटं आहे. म्हणून आम्ही काय करतो? आम्ही जीवसृष्टी निर्माण करतो, आणि तो काय करतो? ईश्वर सृष्टी निर्माण करतो. म्हणून हे सगळं सृष्टी निर्माण कोणाची? ईश्वर सृष्टी आहे. आणि आमची सृष्टी काय आहे? तर जीवसृष्टी. मग जीवसृष्टी कुठली? आम्ही रात्री झोपायला गेल्यानंतर स्वप्नामध्ये जी आमची सृष्टी आहे ती सृष्टी कुठली आहे? जीवसृष्टी आहे. कारण ती मी निर्माण केलेली आहे. माझ्याकडं छोटी बुद्धी असल्यामुळे, छोटी शक्ती असल्यामुळे माझी सृष्टी ही फक्त माझ्या पुरतीच मर्यादित असते. मी जे पाहतो ते स्वप्न सृष्टी ही माझी सृष्टी आहे, ही जीवसृष्टी आहे, आणि ती माझ्या पुरतीच आहे. आणि म्हणून सांगितलं की काही एक मनुष्याची त्याहून विशेष राक्षस, म्हणून जे राक्षस सुद्धा एक एंटिटी आहे या सृष्टीमध्ये, आणि ते माणसापेक्षा जास्त प्रबळ आहेत. त्यांची शक्ती माणसापेक्षा जास्त आहे. त्याहून विशेष ब्रह्मयाची सृष्टी विद्या असतात. म्हणून प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने राहावं. बघा मेसेज काय दिलाय समर्थांनी आणि भगवंतांनी सुद्धा, की ही सृष्टी आम्ही निर्माण केलेली आहे, आणि सृष्टीमध्ये सगळ्यांनी गुण्या गोविंदांनी राहावं. कुणीही असं समजू नये की मीच फक्त मोठा आहे,
मनुष्यानं असं कधीही समजू नये की फक्त ही पृथ्वी माझ्यासाठीच निर्माण झालेली आहे आणि मी त्या पृथ्वीचा फक्त मनसोक्त आस्वाद घ्यावा आणि बाकी पशुपक्ष्यांनी तिथे राहू नये. इनफॅक्ट सगळ्यांनी जर एकत्र राहिलं तर त्याच्यामध्ये व्यवस्थित परस्पर अवलंबून राहून एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ अशा पद्धतीने. म्हणून सृष्टीमध्ये, ईश्वर सृष्टीमध्ये जे जे काही निर्माण झालं त्याचा उपयोग आहे. कुठलीही गोष्ट दुरुपयोगी नाही. म्हणजे इव्हन उंदीर सुद्धा उपयोगी आहे. ज्या वेळेला किडे होतात ते सुद्धा उपयोगी आहेत. म्हणून ज्या सृष्टीमध्ये, ईश्वर सृष्टीमध्ये जे जे काही निर्माण झालेलं आहे ते सर्व अतिशय उपयोगी आहे. जाणते नेणते प्राणी निर्मिले, वेद वेधून मार्ग लाविले, ब्रह्मयाने निर्माण केले येडे प्रकारे सुद्धा. म्हणून ही सगळी सृष्टी कशी निर्माण झाली, ही काय काय केलं सगळं, जाणते नेणते प्राणी निर्मिले. म्हणून इथं म्हणतात की नुसतं ब्रह्मानी, नुसतं ब्रह्माजींनी फक्त सजीव प्राणी निर्माण एक्सक्यूज मी, ब्रह्मानी फक्त सजीव प्राणी निर्माण केलेले नाहीत, तर मिस्टर ब्रह्माजींनी निर्जीव प्राणी सुद्धा निर्माण केलेले. म्हणजे काय, तर हे सगळे विषय बघा, जर आम्ही जर वडा घेतला किंवा जिलेबी घेतली किंवा आम्रखंड श्रीखंड घेतलं किंवा कार घेतली, तर ही सगळी निर्जीव विषय आहेत. मग निर्जीव विषय कशाने निर्माण केले, कारण सजीव विषयांना काहीतरी एंटरटेनमेंट पाहिजे. सजीव विषय, कारण सजीव विषय, सजीव माणसं किंवा सजीव सृष्टी नुसती निर्माण करून उपयोग नाही. कारण त्यांना सांगितलं, आता आपल्याला सांगितलं की हा तू काहीही तुला मिळणार नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुला काही पुस्तक मिळणार नाही, फोन मिळणार नाही, टीव्ही नाही, काहीही मिळणार नाही. आणि तू दिवसभर तू एन्जॉय कर. आम्ही एन्जॉय करू का? शक्यच नाही. कारण आम्हाला सारखं काहीतरी एंगेज ठेवायला पाहिजे. माझी बुद्धी, माझं अंतःकरण, माझं मन सारखं एंगेज ठेवायला पाहिजे. मला काहीतरी विषय पाहिजेत आणि ते विषय निर्माण केल्याशिवाय मला इथे वेळ काढणं शक्य नाही. म्हणून किती विचार केलाय बघा ब्रह्मदेवानी हे सगळे विषय पण निर्माण केले. आणि म्हणून का की या मनुष्याला इथं जन्माला घातल्यानंतर या विषयांमध्ये तो मनसोक्त रममाण होईल अशी सगळी योजना त्या ब्रह्मदेवानं निर्माण केलेली आहे. कारण का की एकदा त्याला जन्म मिळाल्यानंतर मग खाओ पिओ मजा करो, हे खायचंय ते प्यायचंय, हे संपत्ती पाहिजे ती संपत्ती पाहिजे, हे घर बांधायचंय ते घर बांधायचंय, 1 BHK असेल तर 3 BHK पाहिजे, 3 BHK असेल तर विला पाहिजे, विला असेल तर मर्सिडीज पाहिजे, मर्सिडीज असेल तर फरारी पाहिजे. थोडक्यात काय, हे सगळे विषय निर्माण. जाणते निर्णते प्राणी निर्मिले, वेद वेदोनी मार्गे लाविले. नुसतं तेवढं निर्माण केलं नाही, जाणते निर्णते विषय निर्माण केले, पण माणसासाठी, मनुष्यासाठी वेद सुद्धा निर्माण केलेले आहे. का? तर मनुष्याने त्याचा विचार करावा. कारण मनुष्यालाच फक्त विचार करण्याची शक्ती आहे आणि मनुष्याने विचार करू. त्यासाठी आमच्या आयुष्याचं प्रयोजन काय, मी इथं कशाला निर्माण झालो, मी इथे या पृथ्वीवर का आलो आणि मी काय करणं अपेक्षित आहे, मी कसं वागावं, डूज अँड डोंट्स, हे मला वेदामध्ये सांगितलं आहे. आणि म्हणून वेद सुद्धा निर्माण केले. आणि म्हणून इथे सांगितलंय की येथे आशंका फिटली, सकळ सृष्टी विस्तारली, विचार पाहता प्रत्यय आली यथान्वय. म्हणून सगळी सृष्टी अशा पद्धतीने सगळी निर्माण झाली आणि ऐसी सृष्टी निर्माण केली. पुढे विष्णूंनी कैसे प्रतिपाळली हेही विवंचना पाहिले पाहिजे. श्रुती नुसतं निर्माण केलेली नाही, नंतर एक्झिक्युशन. मग विष्णूंनी काय केलं, ब्रह्माजींनी तयार केली आणि विष्णूंनी त्याचं प्रतिपालन केलं. कसं केलं, सकळ प्राणी निर्माण झाले, ते मूळ रूपे जाणून पाळिले, शरीर दैत्य निर्धाळे, नाना प्रकारचे श्रीराम, नाना अवतार धरणे, दुष्टांचा संहार करणे, धर्म स्थापया कारणे, विष्णूचा जन्म श्रीराम. म्हणून इथं म्हणले की धर्म, सगळ्यांनी नियम पाहिजेत ना. अहो ट्रॅफिक रूल्स आहेत ना, डावीकडून गाडी चालवली पाहिजे, उजवीकडून चालवता कामा नये, सिग्नलला थांबलं पाहिजे. तसं आमचे निसर्गाचे नियम नाहीत का? मनुष्याने इथं आल्यानंतर हे खाल्लं पाहिजे, ते खाल्लं नाही पाहिजे, अशा पद्धतीने आयुष्य केलं पाहिजे. तो धर्म आला, म्हणून धर्माची निर्मिती झाली. आणि धर्म आला म्हणून अधर्मानं वागणाऱ्या माणसं असतील तर त्यांना संहार करण्यासाठी विष्णूंना जन्म घ्यायला लागतो, अवतार घ्यायला लागतो. म्हणून नाना अवतार धरणे, दुष्टांचा संहार करणे. कारण का की डूज अँड डोंट्स, जेल पाहिजे ना.
म्हणून नरक निर्माण झाला. आणि कॅरेट अँड स्टिक जसं असतं तसं आम्हाला हे सर्व निर्माण केल्यानंतर भगवान विष्णूंनी हा रोल घेतल्यामुळे विष्णूंनीच फक्त अवतार घेतलेले आहेत. अभक्त दुर्जन रजनीचर सहज झाले. आणि त्यामुळे माणसांमध्ये व्हेरिएशन्स आले. काही भक्त असतील, काही दुर्जन असतील, काही अभक्त असतील, काही रजनीचर असतील. आता प्राणी जे जन्मने ते निर्णवनी संहारिले, मूळ रूपे संहारिले येणे प्रकारे सिद्धाम. आणि मग काय झालं की अशा रीतीने सर्व सृष्टी निर्माण झाली आणि सर्व सृष्टी आता काम करते. शरीर रुद्र खवळेल ते जीवसृष्टी संहारेल, अवघेच ब्रह्मांडची जैल संहार काय सुद्धा. ज्यावेळेला संबंध सगळ्या जसं करोनामध्ये अशा पद्धतीचे जर काही संहार झाला, तसं ज्यावेळेला सृष्टी लयावस्थेला जाईल, संहार होईल, तेव्हा संबंध सगळं ब्रह्मांड जळून जाईल, संहार होईल. त्यावेळेला एवन उत्पत्ती स्थिती संहार याचा ऐसा आहे विचार, श्रोती होऊन तत्पर अवधान द्यावेस. म्हणून आता समर्थ पुढे सांगणार आहेत. आपल्याला पुढच्या समासामध्ये जायचं आहे, त्याचं आपल्याला समर्थ इथंच हे सांगून देत आहेत, युक्ती सांगतायत की आता आपण कसं चाललोय पुढे. कारण नुसतं अजून इथं नाहीये, कारण लॉट ऑफ इंटरेस्टिंग थिंग्स आर हॅपनिंग. एवं उत्पत्ती स्थिती संहार याचा ऐसा आहे विचार, श्रोती होऊन तत्पर अवधान द्यावेस. आता पुढचं आहे, उत्पत्ती झाली, स्थिती झाली, संहार झाला, कल्पांती संहार घडेल, तोची पुढे सांगितलेल, पंचप्रलय ओळखेल तोच ज्ञानी सदा. म्हणून आता मग मनुष्याचं काय पुरुषार्थ आहे ते सांगितलं की पंचप्रलय कोण ओळखेल, तोच ज्ञानी श्रीराम. तो कोण ओळखेल, फक्त मनुष्य ओळखेल. आणि मग पंचप्रलय म्हणजे काय हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि म्हणून 5वा समास पंचप्रलय हा चालू होणार. आणि म्हणून तो समास आपण आता पुढच्या वेळेला पाहू. आणि पंचप्रलय म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात काय झालं, समर्थांनी आधी सगळं सांगितलं, जीव जगत आणि ईश्वर ते सगळं निर्माण झाल्यानंतर सांगितलं. आणि मग या सगळ्या याच्यामध्ये मनुष्य जन्म का निर्माण होतो आणि का इम्पॉर्टंट आहे, आणि तो केल्यानंतर म्हणून हा पंचप्रलय कुणी करायचा, मनुष्यानेच करायचा. आणि पंचप्रलय केल्यानंतर पंचप्रलय म्हणजे काय हे आपल्याला पुढच्या समासात सांगतील. आणि पंचप्रलय केल्यानंतर मनुष्य कुठपर्यंत पोहोचेल, म्हणजे नराचा नारायण कसा होईल, ते आम्हाला इथं ते सांगतील. म्हणजे सांगण्याचं प्रयोजन काय, ही इन्फॉर्मेशन म्हणून सांगितलेलं नाही, ह्याच्यावर मला पेपर लिहायचा नाही, तर मला मी इथं जन्माला का आलो हा मला सगळ्यांना प्रश्न आहे. मी कुठून आलो तो सगळ्यांना प्रश्न आहे. कशासाठी आलो तोही आम्हाला प्रश्न आहे. मी इथून कुठे जाणार आहे हाही आम्हाला प्रश्न आहे. म्हणून समर्थाने सांगितलं की आता तुला हे कळलं की उत्पत्ती स्थिती कळलं, तू आता या प्रेझेंट टेन्स मध्ये मनुष्य जन्म म्हणून आलेला हे कळलं, तर याची तेही याची डोळा, तू काहीतरी असं कर की जेणेकरून तू याच्यातून मुक्त होशील. आणि तू काय होशील, याच जन्मामध्ये नारायण होशील. आणि नारायण कसं आहे, नारायण होणं म्हणजेच संकट मुक्त होणं, नारायण होणं म्हणजेच अतिशय आनंद स्वरूप होणं, नारायण होणं याचाच अर्थ अत्यंत दुःख निवृत्ती ही निरतिशय आनंदस्य प्राप्ती, अशी अवस्था निर्माण होणं या देहामध्येच असताना. नारायण होणं याचाच अर्थ असा आहे की मी या देहामध्येच असताना मोक्षाप्रत जाणं. या सगळ्याचा एकच आहे अर्थ. आणि म्हणूनच ते कसं करावं, काय करावं, कशा पद्धतीने पुढे आमचं आयुष्य आम्ही न्यावं, यासाठी आपल्याला समर्थ पुढचा समास देत आहेत. तो आपण उद्या पाहू. उद्या आपल्याला रविवार आहे. काल आज आणि उद्या आपण 2 दिवस सलग घेणार आहोत. मागचं जरा जास्त बुडलेलं आहे म्हणून, तेव्हा उद्याही सगळ्यांनी यावं. उद्या अजून जास्त इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्यातून म्हणजे आपल्याला 2 समास आपल्याला उद्या घेता येईल. म्हणजे आपल्याला एक जो आपलं मध्ये बुडलेलं होतं ते सगळं आपल्याला भरून निघेल. आज आता आपण इथेच थांबूया. हरिओम. दादा म्हणू प्रार्थना. हो. कल्याण करी राम राया देवराया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दया, हे जन हाती धरी दया, कल्याण करी राम राया. अपराधी जन
चुकतच गेले, चुकतच गेले. तुझा तुझी सावरी दया, तुझा तुझी सावरी दया, कल्याण करी देवराया. कठीण त्यावरी कठीणचे झाले, कठीणचे झाले. आता न दिसे उरी दया, आता न दिसे उरी दया, कल्याण करी देवराया. कोठे जावे काय करावे, काय करावे. आरंभिली बोहली दया, आरंभिली बोहली दया, कल्याण करी देवराया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो. दयेसी नाही सरी दया, दयेसी नाही सरी दया, कल्याण करी देवराया, कल्याण करी रामराया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी रामराया, कल्याण करी देवराया, कल्याण करी रामराया. जय जय रघुवीर समर्थ. छान, अतिशय छान, अतिशय भावपूर्ण अभंग. नेहमीप्रमाणे मी लाईन्स ओपन केलेले आहेत. ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही ऑन करू शकतो आपण. काही शंका असतील तर, काही क्वेश्चन, शंका, कॉमेंट्स. ठीक आहे, काही हरकत नाही. आपण आज सेशन इथं थांबूया आणि उद्या पण आपण सेशन घेणार आहोत. सलग 2 दिवस होतील, तर तेवढं तुम्हाला सगळ्यांना ऍडजस्ट करायला लागेल की उद्या पण जॉईन व्हायचं आहे 1 तास 1.5 तास, आणि मग आपण घेऊ. आय थिंक एक क्वेश्चन आलाय. कृतिका. हो, जय श्रीराम दादा. जय श्रीराम. हो, छान झालं आजचं सेशन आणि सोपं वाटलं आजचं. ओके. हा, म्हणजे जसं मी म्हणत होते की मला आधीचे 2-3 सेशन असं नाही म्हणजे कळत होते, पण असं लक्षात ठेवायला किंवा पूर्ण समजून घ्यायला जरा असं अवघड वाटत होतं. पण आजचा त्या मनाने मला नक्कीच सोपा वाटला. पण त्याच्या मागे नक्कीच आतापर्यंत तुम्ही जी आमची तयारी करून घेतली आहे किंवा आतापर्यंत जे घेतलेलं आहे, हे सगळं शिकवलेलं आहे, त्याच्यामुळे आजचा सोपा वाटला ना, तर मग तो कठीणच गेला असता. पण दुसरं असं की तुम्ही मला मागच्या वेळेस एक एक्सरसाइज दिली होती जर्मन लोकांसंदर्भात. म्हणजे जेव्हा अंतःकरणाचं पण विश्लेषण केलं होतं, तेव्हा जस्ट तुम्ही सांगितलं होतं की तिकडे आहात तर आहेस तर हे कर मग जर्मन लोकांचं म्हणजे हे डिझाईन, समर्थांचं जे डिझाईन आहे ते जर्मन लोकांना कसं लागू होतं किंवा तिथल्या आला. तर एकतर तो त्याच्यामुळे अभ्यासही माझा परत परत नीट झाला आणि त्यात हे लक्षात आलं, म्हणजे जेव्हा मी इकडे आले ना तेव्हा सगळ्यात पहिले डोक्यात हे चला आकाशाकडे पाहिलं आणि म्हणलं अरे पंचमहाभूत तर तीच आहेत, सगळं तेच आहे, वायू तेच आहे, अग्नी तेच आहे. सो मग डोक्यात तेव्हा प्रश्न पण यायला लागले की इथल्या लोकांचं अध्यात्म कसं असेल, अध्यात्म किंवा जे स्पिरिच्युअलिटी आपण म्हणतो तिथे जसं आपल्याकडे सगळे ग्रंथ आहेत आणि त्याचा अभ्यास होतो,
तसं हे लोक नक्की काय करत असतील. सो असे सगळे प्रश्न मनात येत होते. पण कसं आहे, कुठल्या जर्मन माणसाशी डायरेक्ट बोलणं किंवा हे नाहीये, म्हणजे जस्ट ऑब्झर्वेशन जे कळतं तेवढंच बघण्यात येतं. पण तुम्ही जे सांगितलं त्याच्याप्रमाणे मग लक्षात आलं की ठीक आहे, जसं तुम्ही पण मागच्या याच्यात निरूपणात सांगितलं होतं की भाषा वेगळी आहे, देश वेगळा आहे, दिसायला वेगळे आहेत, अतिशय उंच आहेत तिथले लोक. पण महत्वाचं काय की ज्ञानेंद्रिय तीच आहे, कर्मेंद्रिय तीच आहे आणि भावना तेच आहेत त्यांच्या. सुख दुःख म्हणा, किंवा जसं आम्ही फ्रँकफर्ट वरून बर्लिनला येत असतानाच दोन वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. आमच्या डायगोनली अपोजिट बसलेली एक अगदी तरुण मुलगी पूर्ण 4.5 तास, म्हणजे आम्ही फास्ट ट्रेन घेतली होती, तर एरवी असे 8 तास लागतात, पण त्या फास्ट ट्रेनमुळे 4.5 तासात तुमचं अंतर कव्हर होऊ शकतं. पण ती इतकी तरुण मुलगी होती आणि 4.5 तास ती कंटिन्युअस रडत होती दादा, खूप दुःखी होती. आणि अगदी पब्लिक स्पेस मध्ये असून सुद्धा तिला तिचे अश्रू आवरत नव्हते. आणि त्यावेळेस जाणवलं की अरे, एवढी तरुण मुलगी आहे, आपल्या मुलीच्या वयाचीच असावी, काय नक्की दुःख असेल, कसलं असेल, एकटीच होती. पण त्याच वेळेला एका जर्मन वयस्कर बाईने तिच्याशी थोड्या वेळाने, म्हणजे 2 तास जाऊन दिले असतील, आणि मग थोडासा संवाद साधला. काइंड ऑफ मला जे दिसलं आणि मी जे ऑब्झर्व केलं, काउन्सिलिंगच केलं असावं तिचं. म्हणजे एक वयस्कर माणूस जेव्हा सांगतो मुलाला, विचारायचा प्रयत्न करतो, समजवण्याचा प्रयत्न करतो, आणि त्या मुलीने पण तिच्याशी जे काही त्यांचं जर्मनी लँग्वेज मधनं चाललं होतं, पण संवाद साधला. आणि मला वाटलं की आता ती शांत होईल. त्या बाईने पण तिला, म्हणजे त्या दोघींचं व्यवस्थित झालं म्हणजे आता मुलगी शांत होईल, पण नाही, थोड्याने परत ती रडायला लागली, परत फोनवर कोणाला तरी सतत बोलत होती. आणि त्याच वेळेला आमच्या पुढचे ह्याच्यात बसलेले, म्हणजे ही मुलगी डायगोनली अपोजिट होते आणि आमच्या समोर 2 मुली 2 मुलं होते, आणि त्यांनी इतका गोंधळ घातलेला होता त्या बोगीमध्ये की अगदी प्रचंड त्रास म्हणतात ना आवाजाचा. सो लक्षात आलं की म्हणजे त्यांचं अगदी जोर जोरात ओरडत होते, हसत होते. 4.5 तास त्यांनी फक्त हेच केलं, आवाज गोंधळ इतरांना त्रास देणं किंवा डिस्टर्ब करणं. आणि ही मुलगी नॉनस्टॉप कुठल्या तरी दुःखामुळे सतत रडतच होती आम्ही उतरेपर्यंत. सो अशा सगळ्या वेगवेगळ्या, की लहान मुलं पण बघतो. सो जो त्यांच्या मनासारखं होत नाही तो रडायला सुरुवात करतात, आणि मनासारखं झालं म्हणजे जसं आपल्याकडेच होतं. सो मग लक्षात आलं की जे तुम्ही मला अभ्यास दिला होता सो म्हणून मी उदाहरणं दिली की शेवटी भावना त्याच आहेत. लहान मुलाचं पण मी जेव्हा बसमध्ये पाहिलं की जोर त्याला हवं ते मिळत नाही, तोवर अगदी मोठा भंगा पसरलेला, आणि अजून ती गोष्ट म्हणजे अगदी डोळ्यातलं पाणी बिणी येत होतं, पण हातात मिळताच त्याच सेकंदाला त्याचा आवाज आणि त्याचे अश्रू दोन्ही थांबलेले. सो आपल्याकडे पण हे सगळं आपण बघतोच. तर मग लक्षात आलं की ठीक, म्हणजे तुम्ही सांगितलं होतं समर्थन, स्वामी समर्थांचा महिमा, की हे डिझाईन कसं तिकडे सुद्धा लागू होतं ना, भारतातच लागू होतं असं नाही. तो छान होती एक्सरसाइज, आणि त्याच्यामुळे अजून उलगडा झाला, अभ्यास झाला. आणि म्हणजे मला जे कळलं ते मी माझ्या परीने सांगायचा प्रयत्न केला. त्यांनी अतिशय सुरेख, म्हणजे आता तुम्ही ह्याचा आम्हाला कसा उपयोग होतो सांगतो की पूर्वी जर आम्ही हे नुसतं ऐकलं असतं तर आम्ही त्याच्यावर एवढा लक्ष दिलं नसतं. पण ज्यावेळेला आम्ही या जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरतो, वेगवेगळी ज्यावेळेला माणसं बघतो, ज्या वेळेला आम्ही वेगवेगळे त्यांच्यामध्ये त्यांची असलेली दुःख बघतो, त्यांचे प्रॉब्लेम्स बघतो, त्यावेळेला आम्हाला 2 गोष्टी कळतात. एक म्हणजे काय की आमचा देश, आमचं रिलिजन किंवा धर्म म्हणतो मी, किंवा आमचं अपब्रिंगिंग हे जे आहे हे किती पूर्वी विचार केलेला आहे. आणि म्हणून असं म्हणतात की या भारतभूमीमध्ये जन्म घेण्यासाठी सुद्धा अनेक आम्ही काहीतरी पुण्य केलेलं आहे, म्हणून आम्हाला इथे मिळाला. कारण का की आम्हाला आमची जी सिस्टीम आहे, म्हणून आम्ही ज्याला वेस्टर्न कल्चर विदाउट एनी थिंकिंग फॉलो करतो, बिकॉज इट इज व्हेरी मटेरियलिस्टिक कल्चर. आणि आमचं कल्चर इट इज ऍक्च्युली नॉट मटेरियलिस्टिक कल्चर. याचा अर्थ असा नाही की आम्ही गरीब आहोत. म्हणजे आम्हाला काय करायचं इतकं पुढचं, म्हणजे जर सशक्त भारत किंवा जे आम्ही डेव्हलप्ड नेशन ज्याला मी म्हणणार आहे, डेव्हलप्ड इंडिया ज्याला म्हणतो, त्यावेळेला
आम्ही, आणि पूर्वी तसंच होतं, पूर्वी आमच्या देशामध्ये सोन्याचा धूर निघत होता. आमच्या देशामध्ये रस्त्यावर रत्न माणकं विकलेली असायची, विकत जायची असायची. एवढी आमच्याकडे सधनता होती, इतकी आमच्याकडे पॉवर होती. आणि हीच बेसिकली कंडिशन अजून काही वर्षानंतर नक्की होणार. याचं कारण असं आहे की आम्ही आमचे रूट्स सोडलेले नाही. आणि जोपर्यंत आम्ही आमचे रूट्स सोडत नाहीत, म्हणजे थोडक्यात आम्ही आमचं कल्चर धरून ठेवलंय, जुनं आणि नवं यांचं ज्याला आम्ही मिक्स करतो, म्हणजे आम्ही नवीन स्वीकारतो पण आम्ही जुनं सोडत नाही. वेस्टर्न कल्चरमध्ये का प्रॉब्लेम निर्माण झाले, तर त्यांनी बेसिकली आता ठीक आहे, जर्मनी इज जस्ट वन थिंग, कारण जर्मनीला स्टील आय थिंक लॉट ऑफ त्यांना हे आहे, त्यांचं स्वतःचं कल्चर आहे, त्यांना स्वतःची हिस्ट्री आहे. जर्मनी इज अ व्हेरी ओल्ड कंट्री, युरोप असल्यामुळं. पण इफ यू टेक युएस डझंट हॅव देअर ओन हिस्ट्री, इट डझंट हॅव देअर ओन कल्चर. इट इज जस्ट पीपल कम टुगेदर अँड दॅट बिकम्स देअर ओन कल्चर. Okay, and I'm talking about last, I think maybe 30, 40, 300, 400, 500 years, 600 years. आणि त्यामुळे त्यामुळे their thinking is very shallow, their thought process is very materialistic. And if and today we are trying to follow that in India also blindly, and that is why we are all Gen Z or millennials are basically facing all the problems, because the same thing we are carrying without any thinking. आणि जर आमचं जर कल्चर जर ठेवलं आणि त्यांचे जर मटेरियलिस्टिक जे डेव्हलपमेंट आहे ती जर घेतली, म्हणजे थोडक्यात काय की हा स्वामी विवेकानंदांचाच विचार आहे की आम्ही मूळ विसरणे नाही, आमचं संस्कृती विसरणे नाही, आणि आम्ही डेव्हलप नेशन झालो, तर त्यावेळेला आमची जी काही पॉवर असेल, आमच्या मनामध्ये असलेले जे संकल्प असतील आणि त्याची जी शक्ती असेल ती इतकी प्रचंड मोठी असेल की आम्ही या संबंध सगळ्या जगावर आम्ही राज्य करू शकू, एवढं आम्ही सामर्थ्यवान होऊ ऍज अ राष्ट्र म्हणून. आणि हे आम्हाला कळतं केव्हा, हे ज्या वेळेला आम्ही या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जातो. तुम्ही ज्याला म्हणून म्हणलं की ज्यावेळेला आम्ही भारत ज्यावेळेला सोडतो त्यावेळेला आम्हाला हे सगळं अप्रिसिएशन करतो. जोपर्यंत आम्ही स्वतः बघत नाही त्यावेळेला आम्हाला हे कळत नाही की अदरवाईज वी जस्ट टेक इट एज वर्ड्स. आता फॉर एक्झाम्पल समर्थांनी इतके डिटेल सांगितलंय, आणि म्हणून समर्थ म्हणू शकतात की तुम्ही कुठेही जावा या जगामध्ये, कुठलाही माणूस घ्या, कुठल्याही देशाचा माणूस घ्या, कुठलाही स्त्री घ्या, कुठलाही पुरुष घ्या, त्याच्या भावना सेमच आहे. त्याचा धर्म कुठलाही असेल, धर्म फॉर एक्झाम्पल ख्रिश्चन्स अँड मुस्लिम हे नंतर निर्माण झालेले आहेत. दे आर ऑफशूट्स, दे आर द थिंकिंग, ही विचार प्रणाली आहे. सो इट इज अ सबसेट. आणि त्यामुळे तिथे सुद्धा तुम्हाला लॉट ऑफ आय थिंक आपले स्ट्रिंग्स दिसतील, आपले काही काही तत्व दिसतील त्याच्यामध्ये. आणि म्हणून एकच जे स्वामी विवेकानंदांनी जे शिकागोला केलेलं जे भाषण आहे की आम्ही फक्त सगळं ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका, हे जस्ट नुसतं सेंटेन्स नाही, तर आम्हीच हे जाणू शकतो की वसुंधरा किंवा जी संबंध सगळी सृष्टी आहे, ही सृष्टी सगळेजण आम्ही एकत्र आहोत. आणि ह्याच्यामध्ये फार डिफरन्सिएशन नाही, फार फार तर देशांचं डिफरन्सिएशन असेल, पण आम्ही सगळे एकच आहोत, ब्रदर्स अँड सिस्टर्स. आम्ही सगळे जीव आहोत. म्हणून आमची सगळी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय सेम आहेत, आमचं अंतःकरण सेम आहे, हार्डवेअर सेम आहे, फक्त सॉफ्टवेअर वेगवेगळं आहे. आणि ते सॉफ्टवेअर वेगळं असल्यामुळे अमेरिकन सारखा वागतो, जर्मन सारखा वागतो, जॅपनीज सारखा वागतो. पण ऍक्च्युली हार्डवेअर इज द सेम, ओनली अंतःकरण और सॉफ्टवेअर इज व्हेरी व्हेरी डिफरंट. आणि मग हे ज्यावेळेला आम्हाला लक्षात येतं त्यावेळेला आमचं कन्व्हिक्शन वाटतं, म्हणजे इतरांचा फायदा होत नाही, आमचा फायदा होतो. कारण आता ज्यावेळेला मी हे दासबोध वाचतो त्यावेळेला मला लक्षात येतं की अरे, जर इतकं जर त्यांनी जर विचार केला असेल तर, कारण आता पुढे हे सांगणार आहेत की तुझं कर्तव्य काय इथे, तुझं कर्तव्य जन्माला येऊन खाओ पिओ मजा करो, कंपनीमध्ये जावा, संपत्ती मिळवा, व्हेकेशन्स करा आणि एक दिवस मरून जावा, हे तुझं पुरुषार्थ नाही. तर याची देही याची डोळा, यू हॅव टू बेसिकली अचीव्ह समथिंग, हेच तुझ्या जीवनाचं कर्तव्य काय. आणि म्हणून आमचं शास्त्र सांगतं की आत्मकल्याणम इति एव कर्तव्यम. आम्ही कर्तव्य हा शब्द कसा वापरतो, सोयीस्करित्या घेतो की आई हे माझं कर्तव्य आहे, मुलांना संगोपन करणं हे माझं कर्तव्य आहे, अशी वेगवेगळी कर्तव्य आम्ही म्हणतो. पण शास्त्राने सांगितलंय की ती कर्तव्य आहेतच, त्यासाठीच तर आमचा जन्म झालेला आहे, ती कर्तव्य आम्हाला दिलेलीच आहेत. म्हणून तर आम्हाला हे सगळे आश्रम निर्माण केलेले आहेत, राईट. म्हणजे आम्ही
गृहस्थ आश्रम असेल आणि संन्यास आश्रम आणि वानप्रस्थ आश्रम आणि हे सगळे आश्रम निर्माण केले, ते तर आम्हाला केलेच पाहिजेत. पण हे सगळं करता करता आम्ही आत्मकल्याणम इति एव कर्तव्यम आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे प्रत्येक मनुष्याला, प्रत्येक जीवाला आत्मकल्याण म्हणजे काय, तर मी कोण आहे हे जाणून घे. आणि मी कोण आहे हे मला कळलं की माझं कम्प्लीट थिंकिंग बदलतं, माझी विचारसरणी बदलती, माझी लाईफस्टाईल बदलती आणि म्हणून माझं कम्प्लीट बिहेवियर बदलतं. आणि मग मी तो आनंद बाहेर न बघता मी तो आनंद आतच बघायला लागतो. आणि मग मी असं म्हणू शकतो, कारण आता हे अजून एक युनिव्हर्सल तुम्हाला सांगतो की कुठलाही माणूस या जगातला, कुठलाही माणूस नाही, कुठलाही पशुपक्षी सुद्धा फक्त सुखासाठी जीवन जगतो. कुत्रा मांजर कसं, त्याचं सुख काय आहे, त्याला अन्न मिळाले की त्याला सुख आहे, त्याला अन्न वस्त्र निवार आहे, त्याच्या गरजा आहेत, त्या भागाला की तो सुखी आहे. मनुष्याच्या गरजा जास्त आहेत, अमेरिकनच्या गरजा जास्त आहेत, भारतामध्ये झोपडीमध्ये राहणाऱ्या माणसाच्या गरजा कमी आहेत. पण सगळ्यांच्या गरजा त्याच आहेत. आणि त्या गरजा मला मिळाल्या, माझ्या मनाप्रमाणे मिळाल्या तर मी आनंदी होतो, मी सुखी होतो. माझ्या मनाप्रमाणे मिळाला नाही तर मी दुःखी होतो. पण हे सुख, हे आनंद मी बाहेर शोधायचा प्रयत्न करतो, पण मी स्वतः आनंद स्वरूप आहे, विदाउट एनी एव्हरीथिंग एक्सटर्नल फोर्सेस. मी स्वतः स्वरूप हे सुद्धा युनिव्हर्सल ट्रूथ आहे. आणि तेच डिझाईन आहे, भगवंताचं डिझाईन आहे. तेच आम्हाला जाणून घ्यायचं आहे की अरे तोच पुढचा विवेक आहे. तो पुढचा विवेक काय आहे की अरे तू स्वतःच आनंद स्वरूप आहेस, तू आनंद शोधण्यासाठी बाहेर काढला जातोस. तूच आनंद स्वरूप असल्यामुळे तू स्वतःचं स्वरूप शोध. आणि तू जर आनंद स्वरूप जर झालास तर तू आनंदीच आहेस, तू दुःखी नाहीसच. आणि म्हणून शास्त्र म्हणतं की अध्यात्माचं फायनल डेस्टिनेशन काय आहे, तर अत्यंत दुःख निवृत्ती ही निरतिशय आनंदस्य प्राप्ती. म्हणजे हे सर्व दुःखांचा निराश, दुःखांचा नाश नाही, सर्व दुःखांचा निराश आणि आनंदाची प्राप्ती, अन ॲब्सोल्यूट हॅपीनेस, हे आमच्या या दासबोधाचं फायनल डेस्टिनेशन आहे. फायनल आम्हाला काय पाहिजे किंवा कशासाठी आम्ही हे करतो, तर ते सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. आणि ते आम्ही सगळेजण त्यासाठीच प्रयत्न करतो आहोत. म्हणजे आम्ही का दासबोध वाचतोय, त्याच्यावर विचार का करतोय, त्याप्रमाणे आचरण का करतोय, का साधना करतोय, का उपासना करतोय, का मनोनिग्रह करतोय, का माइंड कंट्रोल करतोय, का सत्वगुण प्रधान होण्याचा प्रयत्न करतोय. इट इज एक्झॅक्टली द सेम थिंग की आम्हाला या शरीरामध्ये असतानाच नराचा नारायण व्हायचा आहे. हेच उद्दिष्ट आहे. याच्या व्यतिरिक्त देर इज नो अदर फायनल डेस्टिनेशन. अदर्स आर जस्ट बेसिकली राईट की जाताना, या वाटेमध्ये जाताना, या प्रवासामध्ये लागलेले वेगवेगळे मुक्काम आहेत, बाकी काहीच नाही. सगळ्या आज आय थिंक 12:30 झालेत. अजून काही असेल तर आपण बघू, नाही तर मग आपण थांबू. हो, थँक्यू दादा. चालेल, मी आज थांबवतो सेशन.